साडी हे एक इमोशन आहे, आपली प्रथा आहे, ती आपली परंपरा आहे आणि त्याला साजेसच स्टायलिंग त्या साडीतनं घडलं पाहिजे असं मला वाटतं. इवन आता जो सगळा ग्लोबलायझेशन ऑफ द साडी हे जे झालंय आता, की तुम्ही पॅन्ट्समध्ये अर्धी साडी टक केली आहेत, अर्धी साडी गळ्याच्या भोवती टाकली आहेत, मग ते कॉर्सेटच घातला आणि मग ती साडी कशाला घालताय? मग तुम्ही एक आउटफिटच घाला ना वेगळा. आयकॉन्स लाईक रेखा आणि विद्या बालन हे तर फारच त्यांनी साडीला वेगळाच दर्जा दिलेला आहे. सिल्कच्या साड्या ठेवताना एकमेकांवरती एका साडीवरती 10 साड्या अशा नाही ठेवायच्या, कारण जेवढं तुम्ही वर साड्या ठेवाल तेवढं खालच्या साडीवर वजन येतं. पुरुष क्लायंट्स इंटरेस्टिंग असतात, चॅलेंजिंग पण असतात. मग अगदी बायकोच असेल असं नाही, मुलगा आईला घेऊन येतो किंवा भाऊ बहीण येतात कधी कधी आणि ते खूप प्रेमाने अकंपनी करतात. मुलींना स्वतःच्या कॉम्प्लेक्शन बद्दल, स्किन कलर बद्दल एवढं मनात एक कॉम्प्लेक्स असतो. रंगावरती काहीही अवलंबून नसतं की कुठले कलर्स तुम्हाला चांगले दिसतील. व्हॉट डज इट डिपेंड ऑन? तर तुमचे. नमस्कार, मी मीरा. देसी पॉडच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. देसी पॉडच्या आमच्या पॉडकास्टमध्ये ना आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि आजचा विषय हा खास आपल्या बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे साडी. कारण साडी म्हटलं की त्याला परंपरा आली, इमोशन आलं, वारसा आला, म्हणजे कित्येक गोष्टी येतात नाही का. पण मग ती साडी खरेदी करायची असेल तर मग अनेक प्रश्न असतात की ती साडी आपण कुठून घ्यायची, ती जर साडी आपण घेतली तर ती ऑथेंटिक जर सिल्कची घेतली तर ती प्युअर सिल्कची आहे का, आणि एकदा साडी घेऊन झाल्यानंतर मग ती स्टाईल कशी करायची, त्याच्यावर ब्लाऊज कुठलं घालायचं, त्याची काळजी किती कशी घ्यायची अँड ऑल. बापरे किती प्रश्न आहेत नाही. या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओत इन्व्हाइट केलं आहे कविता कोपरकर यांना. कविता कोपरकर या प्रथा सारीजच्या फाउंडर आहेत आणि जर तुम्ही पुण्यात कविता कोपरकर यांच्या प्रथाच्या स्टोअरला जर व्हिजिट केलं असेल ना तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की त्यांच्या स्टोअरमध्ये तुम्हाला ऑथेंटिक प्युअर सिल्कच्या साड्या मिळतात. आणि प्युअर सिल्कच असं नाही तर प्रत्येक प्रांतातल्या हातमागावर बनलेल्या सगळ्या सुंदर साड्या त्यांच्याकडे असतात. आणि अशी सुंदर साडी घेतली की मग ती ड्रेप कशी करायची, त्याची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या टिप्सना कविता छान सांगत असतात. आणि ही सगळ्या टिप्स घेतल्यानंतर अजून एक प्रश्न नाही आपल्याला नेहमी पडतो की इतकी सुंदर साडी आहे मग त्याच्यावर आपण दागिने कुठले घालायचे. तर ह्याची चिंता तुम्ही करू नका, कारण आजचा आमचा हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे श्री राधे पर्ल्स यांनी. श्री राधे पर्ल्स यांच्या स्टोअर्समध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला असंख्य प्रकारचे दागिने बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये राजवाडी सेट झाले, कुंदन सेट झाले, चोकर झालं, त्याच्यानंतर मंगळसूत्राची व्हरायटी म्हटली तर ऑफिसचे डेलीवेअर मंगळसूत्र झाले, टेम्पल मंगळसूत्र झाले, मग रिअल पर्ल ज्वेलरी असू देत, 9 to 5 सिल्वर ज्वेलरी, आणि ह्याच्या बरोबरीने जर महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने तुम्हाला हवे असतील ना तर ते सुद्धा त्यांच्याकडे मिळतात. आणि त्यामध्येही प्रचंड व्हरायटी आहे. मग चिंचपेटी घ्या, तन्मणी घ्या, कोल्हापुरी साज घ्या, तोडे, नथ, बुगड्या, बोलून बोलून मी थकेन पण त्यांची व्हरायटी नाही थकणार. सो नक्की त्यांच्या स्टोर्सला तुम्ही व्हिजिट करा. पुण्यामध्ये त्यांचे 3 स्टोर्स आहेत, औंध, लक्ष्मी रोड आणि कर्वे रोड इथे. आणि असं काही नाही की फक्त स्टोर्समध्ये जाऊनच तुम्ही शॉपिंग करू शकता, ऑनलाईन श्री राधेपर्ल्स.com ला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. वेलकम टू देसी पॉड मॅम. थँक्यू. साडी विषयावर ना एक असा छान पॉडकास्ट करायचं खूप दिवसांचं आमच्या मनात होतं, कारण साडी म्हटलं ना की ती प्रत्येक स्त्रीच्या एक जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण साड्यांचे प्रचंड प्रकार आहेत. अगदी आपण म्हटलं 500 रुपयापासून ते अगदी 3-3, 4-4, 5-5 लाखांपर्यंत साड्या मिळतात. मग त्याच्यात प्रचंड व्हरायटी आहे. पण सिल्कची साडी म्हटली ना की एक इमोशन त्याच्यामध्ये असतं कुठेतरी, की सिल्कची साडी मला पाहिजे, माझ्या वॉर्डरोबमध्ये पर्टिक्युलर प्रकारची साडी ही असलीच पाहिजे. पण मग घ्यायला गेलं ना सिल्कच्या साड्या की जनरली त्या थोड्याशा हायर रेंजमध्ये असतात ॲज कम्पेअर टू बाकीच्या साड्यांच्या प्रकारांमध्ये. तर मग तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की सिल्कच्या साड्या थोड्या कॉस्टली का बरं असतात? करेक्ट. सो बेसिकली एकतर मीरा तुम्हाला प्लीज कविताच म्हण, मॅम वगैरे म्हणू नकोस, कारण असं आपुलकी वाटते जरा. आणि येस, सो कमिंग टू साडीज, सो बेसिकली प्युअर सिल्क आणि हँडलूम ह्या 2 गोष्टी कन्सिडर करू आपण साड्यांच्या प्राइसेसबद्दल बोलताना. म्हणजे मटेरियल आणि मेक बेसिकली. सो मटेरियल जे आहे ते प्युअर सिल्क हे मलबेरी झाडांवरच्या
किड्यांच्या ककून्सपासनं यार्न्स बनवतात आणि त्याच्यामधनं सिल्क तयार होतं. सो ती प्रोसेस खूप टिडियस आणि वेळ खाणारी आणि त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यासाठी कन्झर्वेशन केलं जातं त्याच्यासाठी. सो ते मटेरियलच एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, ते घाऊक प्रमाणात बनवणं अवघड आहे. अच्छा. फास्ट बनवणं अवघड आहे. त्याला जेवढा लागायचा तेवढा वेळ लागतो. रिसेंटली इंडियामध्ये सिल्क इम्पोर्ट करणं पण थोडं रिस्ट्रिक्ट केलं होतं. त्याच्यामुळे की जेणेकरून इंडियातली इंडस्ट्री थोडीशी वाढेल, थोडी इंडिजिनस होईल. सो ह्या सगळ्या कारणांनी प्युअर सिल्क हे जे मटेरियल आहे ह्याला मुळात एक प्राईस आली. करेक्ट, कारण प्राईस ही त्याच्या स्केअरसिटीप्रमाणे ठरते. एखादी गोष्ट जेवढी जास्ती अवेलेबल आहे त्याच्या डिमांडच्या मनाने तेवढी त्याची प्राईस कमी असते. एखादी गोष्ट डिमांडच्या मनाने जेवढी कमी अवेलेबल असते तेवढी त्याची प्राईस जास्ती असते. करेक्ट, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. सो म्हणून प्युअर सिल्क हे मटेरियलच मुळात एक्सपेन्सिव्ह आहे बिकॉज इट टेक्स टाईम अँड इट हॅज अ लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन्व्हॉल्ड. जरी ते नॅचरली बनणारी गोष्ट आहे तरी एवढ्या प्रमाणात प्रोव्हाइड करायला भारतभरातल्या सगळ्या हँडलूम्सना इट इज एक्सपेन्सिव्ह. ओके, सो ते मटेरियल मुळात एक्सपेन्सिव्ह आहे. आणि हँडलूम ही जी विविंग पद्धत आहे, हँडलूम म्हणजे हातमागावर विणलेल्या साड्या, की जी आपली भारताची ट्रेडिशनल आर्ट फॉर्म्सपैकी एक आहे. हँडलूम इंडस्ट्री ही अनेक शेकडो वर्ष जुनी ती कला आहे आपल्या देशातली आणि प्रत्येक प्रांतात ती वेगवेगळ्या पद्धतीने विणली जाते आणि बनवली जाते. सो प्रत्येक प्रांतामध्ये त्याचे सब कॅटेगरीज तयार झाल्या आहेत हँडलूम सारीजच्या. करेक्ट. सो हँडलूम म्हणजे हातमागावर विणलेलं म्हणजे त्याच्यात ह्युमन एफर्ट आला, टाईम इन्व्हॉल्ड आला, एफर्ट इन्व्हॉल्ड आला आणि कला आली. राईट, की मी जे शिकली आहे ते मी वीव करते आहे, ते मी पुढच्या माझ्या जनरेशनला शिकवणार आहे, ते वीव करणार आहेत. सो ही जी कला आहे तर त्या कलेची किंमत, त्या मेहनतीची किंमत, सो त्या लागणाऱ्या वेळाची किंमत आणि म्हणून तो मेक पण एक्सपेन्सिव्ह आहे आणि ते मटेरियलही एक्सपेन्सिव्ह आहे. आता आपण जेव्हा एक्सपेन्सिव्ह म्हणतो ते पण बऱ्यापैकी सब्जेक्टिव्ह असतं. एखाद्यांना 10-15 हजार एवढं एक्सपेन्सिव्ह नाही वाटणार, एखाद्यांना खूप वाटेल. राईट, पण मी एक तुला जर का स्टँडर्ड काय म्हणायचं जनरलाइज करायचं असेल तर हँडलूमवर विणलेली प्युअर सिल्कची साडी ही साधारण आत्ताच्या घडीला साधारण 8-9 हजार रुपयांच्या पुढे येतात हँडलूम सिल्क सारीज. ओके, मग आता आपण बेंगॉल टसरच्या सारीज बघितल्या तर त्या थोड्या 8,000ला 7,500-8 हजाराला मिळतात. आपण पैठण्या बघितल्या तर त्या 18-19-20 हजाराला मिळतात. आपण गढवाल बघितली तर ती 14-15 हजारापासून हँडलूम सिल्क गढवाल असते. सो त्याचे ज्या प्रांतात आणि ज्या प्रमाणात जर वापरतायत, ज्या प्रमाणात इंट्रिकेट विविंग आहे, काही साड्या प्लेन असतात. आता कोसा सिल्क वगैरे आपण बघितलं तर प्लेन आहे, पण प्युअर सिल्क आणि हँडलूम आहे तरी त्या 7,000च्या 8,000च्या पुढेच असणार. सो 8,000 to 9,000 अँड अप अशी साधारण सिल्क सारी ज्या हँडलूमवर बनलेल्या असतात त्याची प्राईस आहे. सो आय होप ह्यांनी तुम्हाला एक सॅटिस्फॅक्टरी उत्तर मिळालं असेल. पण मग पॉवरलूम पण एक प्रकार आलाय. करेक्ट, आणि मग त्या साड्या थोड्याशा स्वस्त असतात. बरोबर, मग त्याची काय रेंज असते आणि पॉवरलूम काय? करेक्ट. सो पॉवरलूम्स म्हणजे बेसिकली मशीन्स आणि मशीनमध्ये या साड्या बनतात. लाईक एनी अदर फॅब्रिक किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये मेकनायझेशन होतंच. बरोबर आहे. पूर्वी शेती जी संपूर्ण हाताने केली जायची त्याच्याऐवजी मशीन्स आले त्याच्यामध्ये. तो एफर्ट कमी केला, कमी वेळात जास्ती शेतीचं उत्पादन होईल अशासाठी मेकनायझेशन आलं. तसंच या इंडस्ट्रीमध्ये पण आलं. सो पॉवरलूम हा जो प्रकार आहे तो बेसिकली इट इज अ हँडलूम मेकनाइज्ड. करेक्ट. सो हँडलूम जे काम करतं ते काम करणारं मशीन इज बेसिकली अ पॉवरलूम. आणि पॉवरलूमचा फायदा असा आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेनेसिटीचे फॅब्रिक्स, वेगवेगळ्या टेनेसिटीचे टेनेसिटी म्हणजे त्याचं किती ताणलं जातं, त्या फॅब्रिकची स्ट्रेंथ, त्या धाग्यांची स्ट्रेंथ, अशी वेगवेगळी फॅब्रिक्स वापरली जाऊ शकतात ह्या मशीन्समध्ये. आणि म्हणून फक्त प्युअर सिल्कच विणलं जाईल असं नाही आहे. हँडलूमला असं आहे की सिल्कचाच धागा विणला जातो, एकाच प्रकारचा धागा विणला जातो की रेशीम, ते त्या प्रकारचं रेशीमच त्या हँडलूमवरती एक वीवर सलग वीव करू शकतो. पॉवरलूमला तुम्ही ब्लेंडेड पण करू शकता, थोडं
प्युअर सिल्क थोडं पॉलिएस्टर, तुम्ही फक्त पॉलिएस्टर वीव करू शकता. तुम्ही मशीन मेड फॅब्रिक्स जसं की क्रेप, जॉर्जेट्स, शिफॉन्स, की ही जी हँडलूमवरती बनली जाऊ शकतात पण मशीनवर खूप फास्ट वीव होतात, अशा प्रकारची फॅब्रिक्स. सॅटिन आहे. सो ही सगळी फॅब्रिक्स ह्या मशीन्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने बनू शकतात आणि म्हणून पॉवरलूम वर वीव केलेल्या साड्या अर्थातच स्वस्त असतात. कारण एक हँडलूम साडी सिल्कची वीव करायला जर का 8 दिवस लागत असतील तर 8 दिवसात साधारण 500 तरी साड्या बनतात पॉवरलूमच्या. ओके, डिपेंडिंग ऑन, अजून पण फास्टर होतं, त्याचं काय स्केल आहे आणि काय इतका फरक आहे. सो नॅचरली त्याच्यामुळे ते तेवढ्या पटीने पॉवरलूम सारीजची प्राईस कमी होते. पॉवरलूम सारीज किती रुपयापासून विचारलंस तर तुम्हाला 250-300 रुपयापासून 150 रुपयापासून सुद्धा मशीन मेड सारीज मिळतात. करेक्ट, विच आर प्युअर सिंथेटिक फॅब्रिक्स. त्याच्यात कुठलाही प्युअर सिल्क, रेशीम, कॉटन याचा वापर होत नाही. जिथे प्युअर फॅब्रिक्सचा वापर होतो, लिनन, कॉटन, सिल्क, ही जी प्युअर फॅब्रिक्स आहेत ते फॅब्रिक जर यूज करून पॉवरलूमची साडी बनवली असेल तर ती साधारण 5-6 हजारपासून पुढे मिळते. म्हणजे एक समजा नारायणपेठ साडी आहे जी हँडलूम असेल तर मला 11-12 हजाराला मिळेल, पण त्याच प्युअर सिल्कची जर पॉवरलूमवर बनवलेली असेल तर मला कदाचित 6 हजारात मिळेल. करेक्ट, बिकॉज टाईम अँड एफर्ट इज मच लेसर in making these sarees. So depending on the material and whether it is powerloom or handloom, तुम्हाला तेवढ्या कमी किंवा जास्ती किमतीच्या साड्या मिळू शकतात. मग ह्याच्यातला डिफरन्स कसा ओळखायचा की कुठली हँडलूम आहे आणि कुठली पॉवरलूम आहे? करेक्ट. सो हा चॅलेंजिंग प्रश्न आहे. याच्यासाठी खरं सांगायचं तर थोडासा त्याच्यात इंटरेस्टच घ्यावा लागतो. म्हणजे नुसतं मी इथे बसून एक्सप्लेन नाही करू शकत की कशी ओळखा. ओके, पण तरी मी खूप ट्राय करते. म्हणजे आता प्रथामध्ये जेव्हा सारीज घ्यायला लोक येतात तेव्हा प्रथाच्या सोशल मीडिया हँडल्समधून असेल किंवा ॲज अँड वेन वी कॅन आम्ही ट्राय करतो की त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आपण वाढवूयात की हँडलूम कसं ओळखायचं, पॉवरलूम कसं ओळखायचं. कारण प्रथा मी चालू केलं तेव्हा मला शक्य तितकं हँडलूम सारीज आपण लोकांपर्यंत आणूयात. दॅट वॉज द काय म्हणायचं फर्स्ट मोटिव्ह. माझा पहिलं मनात इच्छा काय होती तर हँडलूम सारीज आपण जास्तीत जास्त आणूयात. पण आम्ही पॉवरलूम सारीज पण इंट्रोड्यूस केल्या कारण प्रथामध्ये येणाऱ्या व्यक्तीला असं नाही वाटलं पाहिजे शी ह्यांच्याकडे खूपच महाग साड्या आहेत, मला घेण्यासारखं काहीच नाही आहे. कारण प्रत्येक ओकेजनला आपलं 15,000-20,000 बजेट असेल असं नाही, म्हणून आम्ही ते इंट्रोड्यूस केलं. सो आता हँडलूम आणि पॉवरलूम ओळखण्याचे काही सोपे टेक्निक्स आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला थोड्या प्रमाणात साड्या हँडल करून बघायला पाहिजेत. करेक्ट. सो सगळ्यात इझी, टू मच परफेक्शन इज नॉट पॉसिबल इन हँडलूम. ओके, सो जसं म्हणतात की खरा हिरा जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात इरेग्युलॅरिटीज असतातच. जर तुम्ही ते लेन्स मायक्रोस्कोपिक ह्याच्यात बघितलं तर काहीतरी तुम्हाला त्याच्यात लाईन्स येतील, मध्ये मध्ये स्पॉट्स दिसतील, तर दॅट इज खरा हिरा. जर फ्लॉलेस असेल तर इट माइट बी अ फेक. सो तसंच हँडलूम सारीज आहे. पॉवरलूम सारीज म्हणजे फेक आहेत का असं नाही, पण हँडलूम आणि पॉवरलूममध्ये जर का आपल्याला फरक बघायचा असेल तर टू मच परफेक्शन हे इंडिकेशन आहे की ती पॉवरलूम साडी असेल. की समजा काठ विणलाय आणि साडी आणि काठाचा कलर अगदी वेगळा आहे, की लाईट ब्लू आणि डार्क राणी पिंक आहे समजा. ओके, सो तो जर ही हँडलूम साडी असेल तर कुठेतरी त्याच्यात तुम्हाला काठाला थोडंसं मिक्सिंग दिसेल किंवा कलर इकडचा तिकडे झालेला दिसेल, किंवा ती जी लाईन असते काठाची जी कडियल बॉर्डर्समध्ये असते ती लाईनला थोडंसं एक नागमोडी एज येते. ॲज अगेन्स्ट एक पॉवरलूम साडी जर तुम्ही बघितली तर छान शार्प त्याला एक लाईन असते, ती बॉर्डर जिथे असते तिथे. सो ह्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता की एखादी हँडलूम साडी आहे का पॉवरलूम. कधी कधी धागा चेंज झाल्याचं पण दिसतं. करेक्ट. तुम्हाला लाईन्स दिसतात छोट्या छोट्या, तुम्हाला थ्रेड्सच्या नॉट्स दिसतात बऱ्याचदा. हँडलूम सिल्कवरती छान प्रॉपर नॉट्स दिसतात, किंवा जे फिरते कलर्स असतात की म्हणजे आता सपोज ग्रीन आणि पर्पल मिक्स, वॉर्प आणि वेफ्टला तान्या बाण्यामध्ये मिक्स केलंय आणि असा काहीतरी अंजिरी सारखा रंग समजा तयार झाला, किंवा ग्रीन आणि पिंक आहे, तर तुम्हाला त्या ॲक्च्युअल त्या रंगांचे धागे दिसून कुठेतरी एखादा पिंक थ्रेडची नॉट दिसेल, कुठेतरी त्या कलरमध्येच थोडंसं ग्रेडेशन दिसेल. सो ह्याच्यावरनं ती हँडलूम साडी आहे असं. म्हणजे म्हणून आम्ही कायम मी सांगते की हे बघा, ह्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी ही आहे ह्या साडीमध्ये, दिस इज नॉट अ डिफेक्ट,
इट इज अन इरेग्युलॅरिटी आणि ती तुम्ही खूप प्राऊडली कॅरी करा की यू आर वेअरिंग अ हँडलूम साडी विथ अन इरेग्युलॅरिटी. त्याच्यामध्ये तो इट इज दॅट इरेग्युलॅरिटी इंडिकेट्स की ती कोणीतरी हाताने बनवली आहे, कोणीतरी खूप मेहनतीने ती बनवली आहे असं. किंवा आता आपण कांथा किंवा असं काम केलेल्या हँड एम्ब्रॉयडर केलेल्या साड्या बघतो. तो ऑफ व्हाईट कलर खूप आवडतो खूप जणांना कांथा साडीजमध्ये, राईट. त्याच्यावर एम्ब्रॉयडरी छान दिसते. पण 90% ज्या हाताने छान एम्ब्रॉयडर केलेल्या खूप इंट्रिकेट नक्षी असलेल्या ऑफ व्हाईट कलरच्या कांथा साडीज असतात, त्याला तुम्हाला डाग दिसतात. कारण एखादी व्यक्ती कुठल्या तरी रुरल भागामध्ये एका खेड्यामध्ये स्वतःच्या घरात ते जर करत असेल आणि 4, 5, 6 दिवस ती एक साडी करायला लावत असेल तर ती कुठेतरी लागणार आहे, त्याला कुठेतरी माती लागेल, कुठेतरी हाताचा डाग लागेल. हे बाउंड टू हॅपन आहे, करेक्ट. सो त्याच्यामध्ये थोडासा कुठेतरी एखादा डाग दिसला तर दॅट मीन्स की कोणीतरी ते हाताने बनवताना ते आलंय आणि विच यू शुड काय म्हणायचं, चांद पे दाग सारखं आपण ते फ्लॉन्ट केलं पाहिजे असं. सो असं आहे. सो हे सगळ्यात इझी आहे की इरेग्युलॅरिटीज दिसल्या की हँडलूम 99% ती साडी हँडलूम सिल्क आहे. मी सिल्कचं सांगते आणि तुम्हाला त्याच्यानंतर बॅक साईड बघायची साड्यांची. बॅक साईडला जर का एखादी साडी हँडलूम असेल तर त्याच्या मागच्या साईडला ते जे बुट्टे असतात ते बुट्टे एक सलग विणलेले असतात. त्याला कुठेही थ्रेड्स दोन्ही बाजूला थ्रेड्स बाहेर आलेले नसतात. ओके, म्हणजे साडी विणतानाच रेशीम स्टॉप होतं, तिथे जर चालू होते, मग तो बुट्टा संपतो, मग परत रेशीम चालू होतं. सो कुठेही ते वर्ण एम्ब्रॉयडरीसारखं केलेलं नसतं. ओके, ॲज अगेन्स्ट पॉवरलूम साडीजना काय होतं की एक सलग फॅब्रिक विणतात आणि त्याच्यावरनं जरीचं काम ते मशीन करतं. अच्छा, ऑलमोस्ट लाईक एन एम्ब्रॉयडरी की फॅब्रिकवरती ते काम होतं. आणि म्हणून बॅक साईडला ते कट केले जातात किंवा कधी कधी सलगही असतात, पण बॅक साईडला तुम्हाला बुट्ट्यांच्या दोन्ही बाजूला थ्रेड्स दिसतात. सो दिस इज वन अगेन व्हेरी इम्पॉर्टंट हे की तुम्हाला मागे आता ह्याला सुद्धा थोडी एक्सेप्शन्स आहेत की बनारसचं कडुवा फेकुवा पद्धत आहे ज्याच्यामध्ये खरं हँडलूमच असतं पण बॅक साईडला थ्रेड्स कट केले. पण ह्या इंट्रिकसीज आहेत. मी एक साधारण इझी टू अंडरस्टँड थोडे डिफरन्सेस सांगते. सो हा एक डिफरन्स आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग आयडेंटिटी आहे जी मला हँडलूम साडीज हँडल करून करून लक्षात आली आहे. ती म्हणजे कुठलीही हँडलूम साडी जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्याची जो एंड असतो म्हणजे उभा एंड, वरची बॉर्डर आणि खालची बॉर्डर, त्याचा एंड. ओके, त्या एंडला दोन्ही बाजूला ती हँडलूममध्ये अडकवलेली असते साडी. ओके, थोडी विणली गेली की ती परत काढतात, पुढची अडकवतात. सो तिथे ना 3-4 भोकं दिसतात, अशी एकदम बारीक होल्स दिसतात. आणि ती 4 किंवा 4-5 कधी 6 असतात, कधी 3च असतात. ती होल्स थोड्या थोड्या डिस्टन्सनी त्या साडीवरती अगदी बॉर्डरला दिसतात. सो त्याच्यावरनं कळतं की ओके म्हणजे ही हँडलूमला पिन केलेली साडी आहे. दोन्ही बाजूला स्ट्रेच केलेली असते ती आणि पिन केलेली असते. सो ते पण एक खूप छान आयडेंटिटी. ही कोणी युजली सांगत नाही पण ही मला हँडल करून लक्षात आली आहे की ती साईड बघायची, त्याला जर होल्स दिसत असतील तर दॅट मीन्स इट इज अ हँडलूम साडी असं. सो हे छोटे डिफरन्सेस इझी टू अंडरस्टँड असे आहेत लेमॅनला. पण मग मला असं विचारायचं की ऑनलाईन आता शॉपिंगचं बरंच आलं आहे. हे सगळं तुम्ही जेव्हा स्टोअरमध्ये जाऊन आम्ही साडी घेतो त्यावेळेला आम्ही असं बघू शकतो. पण मग ऑनलाईन एखाद्या साईटवरनं साडी विकत जर घ्यायची असेल तर मग त्याची ऑथेंटिसिटी आणि कसं म्हणजे की ते जेन्युन आहे ना हे कसं ओळखायचं? हा खूप क्रुशल आणि मोठा क्वेश्चन आहे खरं तर. आणि साधारण 2020 ऑनवर्ड्स म्हणजे कोविडच्या टाईमपासून साधारण ऑनलाईन सेलिंग खूप वाढलं, एस्पेशली साडी सेक्टरमधलं. प्रथाचंही वाढलं, आम्ही व्हिडिओज करायला लागलो आणि त्याच्यातून. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा ऑनलाईन घेतो आहे तेव्हा 2 टाईपच्या सेलर्सकडनं आपण घेतो. ओके, वन इज ज्यांची वेबसाईट आहे, ज्यांचं कुठेतरी ॲड्रेस रजिस्टर्ड आहे, ज्यांच्या वेबसाईटवरती रिटर्न एक्सचेंज पॉलिसी मेन्शन्ड आहे, त्या फाउंडरबद्दल काहीतरी माहिती आहे, कुठे ओरिजिनेट झालं, त्यांची काहीतरी स्टोरी आहे. सो अशा वेबसाईटवरनं जर तुम्ही घेत असाल तर त्याला एक रिलायबिलिटी कोशंट येतो. ओके, बिकॉज फिजिकली तुम्हाला दुकान दिसलं नाही तरी ऑनलाईन एक्झिस्टन्सला काहीतरी एस्टॅब्लिशमेंट आहे. करेक्ट. आणि सेकंड टाईपचे सेलर्स जे आहेत ते लिटरली फक्त रिसेलिंग करतात, ऑनलाईन रिसेलिंग करतात. किंवा कधी कधी आजकाल मॅन्युफॅक्चरर्स व्हीवर्ससुद्धा फोटो पाठवतात. आमच्यासारख्या प्रथासारख्या ब्रँडचे
शूट केलेले फोटो यूज करतात आणि स्वतःच सर्क्युलेट करतात की ह्या साड्या विकायला, कारण त्यांना वाटतं की आपण दुकानांना देण्याच्या ऐवजी डिरेक्टली कस्टमर्सना देऊयात. पण जेव्हा अशा पद्धतीचे सेलर्स आहेत की जे व्हॉट्सॲप थ्रू सर्क्युलेट करतात किंवा फेसबुक पेज आहे फक्त आणि फेसबुक पेजवर रोज वेगळे फोटो टाकतायत, तर तेव्हा कस्टमरला खूप जास्ती काय म्हणायचं जागरूकपणे ते पेज फॉलो केलं पाहिजे. ह्यांचे अपडेट्स किती रेग्युलरली येतात, ह्यांच्याबद्दलच्या निगेटिव्ह रिव्ह्यूज काय आहेत, लोकांच्या तक्रारी काय आहेत, त्यांचा फोन नंबर कॉन्स्टंट आहे का त्यांचा बदलत असतो नंबर, जो व्हॉट्सॲपचा हेल्पलाईन नंबर आहे तो. सो ह्या गोष्टी तुम्हाला बघणं मग गरजेचं आहे. नुसतंच तुम्ही, कारण मग ते व्हॉट्सॲप आणि रिसेलिंगला ह्या लोकांकडे स्टॉकही नसतो. रिसेलिंग करणाऱ्या घरातून रिसेलिंग करणाऱ्या बायका पण खूप आहेत, विच इज अ गुड बिझनेस. तुम्हाला जर घर बसल्या करायचं असेल तर ते काय करतात, मॅन्युफॅक्चररला ॲड्रेस पाठवतात कस्टमरचा, तुम्ही इकडे शिप करा आणि ते पैसे घेतात. त्यांना वरती एका साडीला 200-500 रुपये मिळाले तरी सफिशियंट आहे, कारण त्यांची काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे. पण मग अशा लोकांकडे प्रॉब्लेम केव्हा येतो, जेव्हा तुम्हाला ती साडी आलीच नाही, पोचलीच नाही, मग त्याचं काय करणार. मग त्यांच्याकडे काहीच नाही आहे त्याचं, ते पाठवलं आहे त्या मॅन्युफॅक्चररनी. सो मग ते खूप डिफिकल्ट होतं. बरं, तुम्हाला चॉईस मिळत नाही बिकॉज एका वेळेला थोड्याशाच साड्या त्यांनी पाठवल्या, त्यातनं तुम्ही काहीतरी इम्पल्स बाय करता. त्यांच्याकडे तीच व्हरायटी परत तुम्हाला मिळेल असं नसतं. सो मग असे ऑनलाईन रिसेलिंग इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट काय म्हणायचं मोड ऑफ सेलिंग टू ट्रस्ट. ओके, सो ऑनलाईन घेताना हे तुम्ही बघूनच घेतलं पाहिजे की तुम्हाला 10 लोकांनी रेफरन्स दिला असेल तर घ्या. मग बेसिक ॲटलिस्ट तुम्ही फसवले जाणार नाही ह्याची तरी गॅरंटी असते असं. सो असं आहे. पण आजकाल म्हणजे कस्टमर कंप्लेंट्स आपण बोलायचं झालं तर खूप येतात. म्हणजे कंप्लेंट्स आम्ही ऑनलाईन आपण कुठल्याही आम्ही साईटवर बघितलं की जनरली रिव्ह्यूजमध्ये जाऊन मग आपण कंप्लेंट्स बघतो. त्याच्यातही असते की निगेटिव्ह कमेंट्स आधी बघूयात पॉझिटिव्हपेक्षा. तर मग तुम्हाला असा काय एक्सपिरियन्स आला आहे का की काय टाईपचं लोकांची सायकी आहे की किती कंप्लेंट्स उगाचच करतात, कधी काही जेन्युइन असतील, काही लोकांची पद्धत होती की हां ठीक आहे म्हणजे काही घेऊन जायचं आणि मग नंतर कटकटच करत बसायची. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे माझ्याकडे प्रथामध्ये विचारलं असतं, इट इज ॲक्च्युली टॉपमोस्ट इम्पॉर्टन्स आहे आमच्यासाठी. आम्ही खूप व्हॅल्यू करतो. एकही कस्टमर नाखुश नाही गेला पाहिजे, एकही क्लायंट आपल्याकडनं नाराज नाही गेला पाहिजे, ह्याचं प्रत्येक टीममधल्या प्रत्येक मेंबरला मी ट्राय करते हे पोचवायचं की प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे की आपल्याकडनं कोणी नाराज नाही गेलं पाहिजे. ओके, कारण शेवटी आपली ह्युमन टेंडन्सी अशी आहे की आपण खुश झालो, समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो किंवा हॉटेलमध्ये गेलो आणि खूप खुश झालो, तर आपण कधीच आवर्जून त्यांना जाऊन रिव्ह्यू लिहित नाही. पण आपण थोडंसं जरी नाखुश झालो तर आपल्याला असं असतं की कुठे रिव्ह्यू लिहू आणि कुठे नाही आणि कोणापर्यंत हे मी कसं पचवत, म्हणजे ते पोचलंच पाहिजे. माझी निगेटिव्ह ही सगळी एक्सपिरियन्स हा पोचलाच पाहिजे, विच इज अ ह्युमन टेंडन्सी. आय एम नॉट सेईंग इट इज बॅड, इट इज अ ह्युमन टेंडन्सी. सो फ्रॉम अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आमच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं की निगेटिव्ह यायला नाही पाहिजे, कारण एक निगेटिव्ह माणूस हा 100 लोकांपर्यंत त्याचा निगेटिव्ह फीडबॅक पोचवणार आहे आणि एक हॅपी माणूस फक्त जवळच्या 4 लोकांना सांगणार आहे आवडलं हां मला, खूप छान होतं. सो त्यामुळे तो रेशो खूप हाय आहे. सो आम्हाला काळजी खूप घ्यावी लागते. एक्सपिरियन्सेस म्हणलेच तर खूप आहेत, म्हणजे ऑनलाईन बाईंगचे पण आहेत, स्टोअरमध्ये येऊन काय म्हणायचं त्याला क्लायंट्सचे पण आहेत की एखाद्या क्लायंटला खुश करणं अवघडच असतं किंवा एखादे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ऑनलाईन आम्ही जेव्हा विकतो, आता प्रथामध्ये वेबसाईट पण आहे आमची आणि आम्ही व्हॉट्सॲप सेलिंग पण करतो की कसं मी जे व्हिडिओज पोस्ट करते त्याच्यामधल्या ज्या साड्या असतात तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आमच्या व्हॉट्सॲप टीमला आणि ती आमची टीम तुम्हाला पुढे ते बाय करायची प्रोसेस मध्ये हेल्प करेल किंवा तुम्हाला त्यातले थोडे अजून फोटोज हवे असतील तर पाठवू, व्हिडिओ कॉलवर दाखवायचं असेल तर पाठवू, दाखवू असं. सो मग अशा पद्धतीने जेव्हा आता अगदी रिसेंटली एक किस्सा झाला की म्हणजे ऐकायला मजा वाटेल आता, पण आम्हाला ते हँडल करताना वी वर हेल्पलेस की एका क्लायंटनी आम्हाला एका लिननच्या साडीचे फोटोज पाठवले एकदम असे झूम करून आणि व्हिडिओज पाठवले आणि मुळात त्याच्या आधी खूप नाराज होऊन मोठा मेसेज लिहिला की आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड, तुमची क्वालिटी खूपच खराब आहे, मी एकदाच साडी नेसली आणि त्याची हालत बघा. सो मला वाटलं की काय झालं ह्यांच्या साडीला, म्हणजे की ते काय मटेरियल खराब होतं का विरलं का काय झालं असं. आणि लिननची साडी घेतली होता. मुळात लिनन हे मटेरियल ना फ्रजाईल मटेरियल असतं, यू हॅव टू हँडल इट विथ केअर, की जसं सिल्क पण आहे की तुम्हाला काळजीच घ्यावी लागते.
लागते. जेवढं एखादं मटेरियल चांगलं तेवढं ते फ्रजाईल पण असतं. सो तर मग मी म्हटलं ठीक आहे, फोटोज पाठवले असतील तर दाखवा मला, असं मी टीमला सांगितलं. तर मग त्यांनी फोटोज व्हिडिओज दाखवले. तर त्यांचं म्हणणं होतं त्या क्लायंटचं की मी सेफ्टी पिन जिथे लावली आहे तिथे या साडीला खूप भोकं पडली. सो ही बघा केवढी होल्स पडली आहेत ह्या साडीला, जिथे मी सेफ्टी पिन वापरली तिथे होल्स आहेत. आणि मग निर्यांच्या इथे अख्ख्या त्या लाईनला निर्यांना होल्स 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 आहेत. आता ह्याच्यावरती आम्ही ही तक्रार कशी हँडल करायची तू सांग मला, की बरं आम्ही ह्याच्यात सॉरी पण नाही म्हणू शकत. म्हणजे पहिलं मी काय सांगितलंय टीमला, सगळ्यात पहिलं सॉरीने ॲड्रेस करा तुमची कंप्लेंट, की क्लायंटला असं वाटलं पाहिजे की यू आर विलिंग टू ॲक्सेप्ट युअर मिस्टेक. पण माझ्या टीममधल्या मुली, मॅम ह्याच्यावर पण सॉरी कसं म्हणायचं, आपली काय चूक आहे ह्याच्यामध्ये, सेफ्टी पिनचे होल्स आले त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं हो बरोबर आहे. तर मग आता एखादं तुम्ही साडी जेव्हा हँडल करता तेव्हा ती नेसता तेव्हा तुमची कशी हँडल होते, कुठे पुल होतं आहे, काय पद्धतीचं तुम्ही मटेरियल वापरलं आहे, सेफ्टी पिन कुठली वापरली आहेत, ह्याच्यावरती खूप मॅटर करतं. आणि मग आम्ही नाही हेल्प करू शकत अशा केसमध्ये. कुठलाच वीवर ह्याची गॅरंटी नाही घेणार आहे की सेफ्टी पिनचे होल्स पडतील का नाही. आम्ही पण नाही घेऊ शकत ॲज अ सेलर. मग अशा वेळेला वी हॅव टू से की सॉरी आम्ही नाही काही करू शकत. आणि मग ती क्लायंट नाराज जाते. पण मग ह्या असे केसेस असतात की करायला लागतं. पण काही जेन्युइन केसेस पण असतात की मी घेतली साडी, घरी जाऊन ओपन केली तर मला कुठेतरी काहीतरी डिफेक्ट दिसतोय, काहीतरी हे दिसतंय, तर वी ग्रेशियसली टेक इट बॅक. पैसे पण आम्ही परत देऊ जर तुम्हाला जेन्युइन काहीतरी डिफेक्ट असेल तर. पण ह्या अशा कंप्लेंट्सचं आपण काही नाही करू शकत. मध्ये अजून एक क्लायंट नाराज झाले की माझ्या आईनी साडी घेतली तुमच्याकडनं पर्सनली आणि तिने नेसली आणि पावसात भिजली ती आई. आणि मग थोडा वेळ ती थोडी ओली राहिली साडी, पण हे बघा त्याला काठाचा कलर साडीला लागलाय. तर आता कसं आहे की सिल्क साडीज ना एकतर आम्ही कायम इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही ड्रायक्लीन करा. ती साडी ओली ठेवायचीच नसते. म्हणजे तुम्ही ओली नुसती भिजत ती साडी ठेवली तर त्याचे कलर्स डिस्प्लेस होऊ शकतात, राईट, बिकॉज त्या डाईड असतात किंवा ते धागे वेगवेगळे वीव केलेले असतात. मग आता तुम्ही जर भिजलात आणि तशीच प्लीटेड साडी जर तुमची राहिली, ती तशीच वाळली तर कलर डिस्प्लेस होऊ शकतो. पण आता हे कसं आपण म्हणजे काय सांगणार की आता नेसल्यानंतर तुम्ही भिजलात त्याच्यानंतर ते साडीचा जर कलर डिस्प्ले झाला तर ते सेलरची रिस्पॉन्सिबिलिटी नसते. मेंटेनन्स ऑफ साडीज, कीपिंग द साडीज इन गुड कंडिशन इज अल्टिमेटली द क्लायंट्स रिस्पॉन्सिबिलिटी. सो हे डिफिकल्ट असतात असे हे डील करणं. पण ठीक आहे, इट इज अ पार्ट ऑफ द जॉब. येतात असे पण एक्सपिरियन्स. हो येतात, एक्सपिरियन्स आहे. आणि तो क्लायंट त्यांच्या जागी मे बी राईट असतो, त्यांना राग आलेला असतो किंवा त्यांना ते आवडलेलं नसतं. पण आम्ही कशाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आणि नाही घ्यायची हे शेवटी देर हॅज टू बी अ लाईन. करेक्ट. पण आता साडीची केअर कशी घ्यायची जे तुम्ही म्हणालात, तर मग हा खूपच मोठा प्रश्न आहे. कारण एवढ्या महागड्या साड्या ह्या असतात, मग याची काळजी कशी घ्यायची, म्हणजे आता ह्याला कसं स्टोअर करायचं, किती वेळेला, म्हणजे असं म्हणतात की त्या वर्षातून आपण जरीच्या साड्या काही रोज नेसल्या जात नाही, पैठण्या वगैरे, मग किती वेळेला काढून त्या एअर ड्राय करायच्या का, ड्राय क्लीन करायच्या का, त्याच्या काही टिप्स आहेत ना. खूप भरपूर टिप्स आहेत आणि ह्याच्याबद्दल मी थोडा कॉन्टेंट पण केलेला आहे अबाउट टेकिंग केअर ऑफ साडीज. सो सगळ्यात पहिलं म्हणजे प्युअर सिल्क साडीज प्रत्येक वेळेला नेसल्यानंतर वॉशच करायची नाही, ही सगळ्यात पहिली टिप आहे. नेसलीत तुम्ही साडी की त्याच्यानंतर लगेच आपण जसे कपडे आपले करतो की एकदा कुर्ता घालून झाला की मी धुवून इस्त्रीला टाकते, तसं साड्यांचं करायचं नाही. सिल्कच्या साड्यांचं तुम्ही नेसलीत की नेसल्यानंतर ते तुम्हाला जर का थोडं खोचलेल्या ठिकाणी, काखेच्या इथे जिथे आपला पल्लू येतो तिथे जर थोडासा घाम असेल, थोडं मॉइस्ट वाटत असेल, ती साडी चक्क थोडी 1/4 फोल्ड करायची, अख्खीच्या अख्खी बेड किंवा चेअरवरती टाकायची, पंख्याच्या खाली ठेवायची आणि पूर्ण एअर ड्राय होऊ द्यायची. कीप इट ओव्हरनाईट और कीप इट फॉर 4-5 hours. ती एअर ड्राय होऊ द्यायची आणि मग त्याची साधी इस्त्री करायची विदाऊट एनी रोल प्रेस नाही करायचं, काही नाही. स्टीम आयन पण नाही करायची, कारण स्टीम आयनमध्ये मॉइश्चर जातं. सो ते मॉइश्चर पूर्ण काढलं जातंय का नाही माहित नाही. सो नुसती घडी घाला आणि वरनं एक इस्त्री फिरवा. त्या इस्त्रीचा फायदा काय होतो, त्याच्यात थोडं मॉइश्चर असेल तर ते हीटनी निघून जातं आणि बस थोडी इस्त्री फिरवायची आणि ठेवून द्यायची साडी. अशी 4 ते 5 वेळा सिल्कची साडी नेसल्यानंतर तुम्ही ड्राय क्लीन करा. यू शुड नॉट वॉश युअर साडी आफ्टर एव्हरी टाइम यू वेअर इट.
हे सगळ्यात पहिलं सिल्क साडीच्या मेंटेनन्सचं काय म्हणतात त्याला. कारण खूपदा असं होतं की अगो माझी साडी इतकी छान होती आणि त्याचं जर काळी पडली किंवा ती आता डलच दिसायला लागली, त्याचा कलरच आता पूर्वीसारखा शाईन राहिली नाही आहे. त्याचं हेच कारण आहे की सिल्कच्या साड्या तुम्ही खूप नाजूकपणे हँडल कराव्या लागतात. ते फ्रजाईलच असतं, त्या जरीला पण एक लाईफ आहे. तुम्ही त्याच्यावरती जर का घासलं त्याच्यावरती, कारण ड्रायक्लीन जेव्हा होतं तेव्हा एक प्रकारचं त्याच्यावर वेअर अँड टेअरच होते. करेक्ट, ते ताणून ठेवलेलं असतं, हे केलेलं असतं, ती वेअर अँड टेअर होते. मग तुम्हाला ते त्याच्यापासनं सगळ्या त्या केमिकल्सपासनं सगळ्या प्रोसेसेसपासनं तुम्हाला ती साडी वाचवायची. आपण म्हणतो ना एखादं जपून ठेवायची आपल्याला एखादी गोष्ट, तसं. सो 4-5 वेळा नेसल्यानंतर साडी ड्रायक्लीन करायची, इस्त्री नॉर्मल करायची. शक्यतो रोल प्रेस करायला जायचं नाही, कारण रोल प्रेसमध्ये पण एक प्रकारचं थोडं स्ट्रेचिंग इन्व्हॉल्ड आहे. सो तेही करायचं नाही. आणि मी असं सांगते शक्यतोवर कापडात रॅप करून ठेवा. 2-2, 3-3 साड्या कापडात रॅप केलेल्या असतील तर बेटर. प्लॅस्टिकच्या साडी कवर्समध्ये नका ठेवू सिल्कच्या साड्या, कारण थोडं ब्रीदेबल पाहिजे. म्हणजे थोडं मॉइश्चर आलं तरी ते बाहेर पडलं पाहिजे. सो ते एक आहे. आणि छोट्या छोट्या टिप्स की वॉर्डरोबमध्ये थोडी ड्राईड कडुलिंबाची पानं ठेवा, किंवा ड्राईड नीम लिव्स काय करतात, मॉइश्चर अट्रॅक्ट करतात. सो हे म्हणजे हे नाही ठेवायचं. नॅफ्थलीन बॉल्स, डांबराच्या गोळ्या आपण जे म्हणतो ते नाही ठेवायचं. त्याच्यात ब्लिचिंग एजंट असतो, त्यांनी तुमच्या साडीवर डागच पडेल डायरेक्ट. स्ट्रॉंग तर असतो, पण खूप जणांना वाटतं की ते आत मॉइश्चर फंगस यायला नको कपाटात म्हणून ठेवतात, पण त्याला ब्लिचिंगच ॲक्शन असते. सो सिल्कच्या साड्यांवर डायरेक्ट पांढरा किंवा लायटर कलरचा डागच पडतो. सो ते नाही वापरायचे. सो अशा रेमेडीज तुम्ही यूज करू शकता की ड्राईड नीम लिव्स म्हणा, किंवा तुम्हाला थोडासा चांगला वास यायला हवा असेल तर थोडं तांदूळ घ्यायचा, त्या तांदूळात थोडे लवंग किंवा एखादी दालचिनी किंवा असं टाकायचं आणि त्याचं एक छान कापडात पुरचुंडी करून ठेवून द्यायचं. सो मॉइश्चर, राईस पण मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो ॲटमॉस्फिअरमधलं. सो मग ते पण फायद्याचं होतं. सो ह्या काही गोष्टी आहेत अशा पद्धतीने. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सिल्कच्या साड्या ठेवताना एकमेकांवरती एका साडीवरती 10 साड्या अशा नाही ठेवायच्या घडी. एक 3-3, 4-4 साड्या ठेवायच्या, कारण जेवढं तुम्ही वर साड्या ठेवाल तेवढं खालच्या साडीवर वजन येतं आणि ती खूप चपटी होते, त्याच्यावर खूप वजन येतं. मग घडीच्या इथे त्या साड्या थोड्या डॅमेज होऊ शकतात, हे होऊ शकतात. नाहीतर मग तुम्ही काय करा की बॉक्सेस करा, आणि असे लाकडी किंवा पेपरचे किंवा असे बॉक्सेस करा ज्याच्यावर दबलं नाही जाणार. आणि मग 3-3 साड्यांचा एक बॉक्स असा स्टॅक करून ठेवू शकतो. स्टोरेज ऑर्गनायझर्स पण त्याच्यातही ठेवू शकतो ऑर्गनायझर्समध्ये. पण मग ते एका ऑर्गनायझरमध्ये 3 साड्या 4 साड्या मॅक्सिमम. त्यापेक्षा असं पाहिजे, नाही वजन येतं. कारण एक साडी म्हणजे 800 ते 900 ग्रॅम वजन कमीत कमी. म्हणजे तुम्ही 10 साड्या ठेवल्यात तर खालच्या साडीवर 10 किलो वजन येतं. आणि तुम्ही 10 किलो वजन सलग वर्षभर जर ठेवलं तर ते साईडला चिरू शकतं असं. आणि वर्षातून साधारणपणे किती वेळेला या साड्या काढून त्याला एअर ड्राय करायला पाहिजे? ऍक्च्युली तुम्ही जर मॉइश्चर फ्री ठेवल्या तर तुम्हाला काढायची गरजच नाही. जेव्हा नेसाल तेव्हा एअर ड्राय करा, बस, दॅट्स इट. कपाटात मॉइश्चर नाही पाहिजे. तुम्ही छान कापडात त्या रॅप केलेल्या असतील तर काही नाही लागत, काही खराब होत नाही, छान राहतात. ऍब्सोल्युटली. येस. मला ना अजून एक तुम्हाला गमतीशीर विचारायला आवडेल की स्टोअरमध्ये ना जनरली साडी जर घ्यायची झाली तर असं असतं की सगळे जण जातात. महागाच्या साड्या घ्यायला असं की मी एकटी आले आणि मी साडी घेतली आणि निघून आले, असं नाही होत. मग कुठे आई पण, मग जनरली ज्यांचे लग्न झाली आहेत ते नवरा बायको येतात. तर मग नवरा बायको आल्यानंतर नवऱ्याला कितपत से असतो, म्हणजे तो काही सांगतोय की अगं नाही हा कलर घे किंवा हे छान दिसतंय, तर मग बायका ऐकतात ते की तुम्ही गप्प बसा, तुम्ही पैसेच द्या, तुम्हाला नाही काही कळत, असंच असतं जनरली? खूप व्हरायटी आहे ॲक्च्युली. म्हणजे काय, पुरुष जेव्हा येतात प्रथामध्ये आमच्याकडे शॉपिंगला तेव्हा आम्ही खूप व्हरायटी बघतो. म्हणजे शॉपिंगला पुरुषच येतात की फक्त बायको बरोबर? दोन्ही येतात. फक्त बायकोसाठी घ्यायला म्हणून एकटे पुरुष पण येतात. हो, 100% येतात. आणि कंपनी पण करतात आणि कंटाळतात पण. सो हा सगळा स्पेक्ट्रम आहे की खूप उत्साही पुरुष आणि इंटरेस्ट नाही आहे तरी बायकोच्या प्रेमापोटी आले असे पुरुष. सो असा सगळा स्पेक्ट्रम आहे आणि खूप मजा येते. आणि बऱ्याचदा म्हणजे माझी टीम म्हणते की ताई, जर का कुठल्या क्लायंटबरोबर त्यांचे हजबंड आले असतील तर चांगलं असतं, बजेटचा प्रॉब्लेम नसतो. कारण त्यांना उलट असं असतं की घे तू, छानवाली घे, तुला जी आवडते ती घे, दोन्ही आवडल्यात का, दोन्ही घे. सो जेव्हा हजबंड अकंपनी करतो तेव्हा एक वेगळं प्रेमाने शॉपिंग होतं. जेव्हा बाई एकटी येते तेव्हा जरा खूप विचार करते
शकते की नाही मग ही घेऊ का नको घेऊ. सो आणि एस्पेशली इफ इट इज अ गिफ्ट की बाबा ॲनिव्हर्सरीची साडी घ्यायची आहे, स्पेशल ओकेजनची घ्यायची आहे, मुलाचं लग्न आहे त्याच्यासाठी घ्यायला नवरा बायको आलेत, तर ते म्हणजे दे आर व्हेरी जेनरस द पार्टनर्स, द मेल पार्टनर्स. सो आमच्याकडे टीममध्ये असं खुश होतात मुली जर का हजबंड वाईफ आले असतील तर, कारण दॅट मीन्स की एक असं एक जेनरस टच येतो त्याला. काही जण खूप कंटाळतात म्हणजे अर्थात, कारण त्यांना ती प्रोसेस बोर होते, खूप तास बायका साड्या बघत असतात, मग ते मध्येच कॉफी ब्रेक घेतात, आमच्याकडे बसतात थोडा वेळ, मग परत साडीच्या सेक्शनमध्ये येतात असं. पण काही पुरुष खूप उत्साही असतात. म्हणजे माझ्याकडे असे पण पुरुष आहेत ज्यांनी माझे व्हिडिओज खूप बघितलेले आहेत, त्यांना माहिती आहे तू ह्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतंस, मग ते मध्ये मी एकदा हे व्हिडिओ पाहिला होता, त्या साड्या कुठे आहेत. सो दे आर व्हेरी एन्थुझियास्टिक आणि त्यांना अशी इच्छा असते की बेस्ट क्वालिटीची साडी आपण घेतोय ना, किंवा आत्ता जी बेस्ट ट्रेंडमध्ये आहे ती घेतोय, किंवा समथिंग न्यू नक्की घेतोय ना, असं त्यांना इच्छा असते. सो ते खूप उत्साहाने करतात. सो हा पण एक प्रकार आहे. आणि काही पुरुषांना आम्ही सांगतो पण की तुम्हाला बोर होत आहे बरोबर आहे, पण तुम्ही थोडंसं समजून घ्या की आता फॉर एक्झाम्पल एखादी बाई म्हणते की नाही हा पिंक माझ्याकडे आहे, हा नाही आहे, तर मग ते पुरुषांना असं होतं हे काय, आता पिंक तर पिंक आहे ना, तुझ्याकडे तर असणारच आहेत ना, तुला आवडली तर घे ना. पण तसं नाही आहे, पिंकचे 10 शेड्स आहेत, तुम्हाला कुठल्या, आणि प्रत्येक बाईला माहिती असतं की तिच्याकडे कुठला आहे. सो तुम्ही पण थोडं समजून घ्या की हा थोडा कॅरेट पिंक आहे, हा बेबी पिंक आहे, हा अमुक आहे, मग तुम्हाला मजा येईल. इफ यू ट्राय टू अंडरस्टँड मग मजा येईल. शेवटी स्पोर्ट्सची मजा काय येते, कारण तुम्हाला समजतं त्यातलं, राईट. पॉलिटिक्समध्ये तुम्हाला डिस्कशनला मजा काय येते, कारण तुम्ही फॉलो करत असता. तसंच हे आहे की तुम्ही जर ते फॉलो करत असाल, त्यात इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला आवडेल असं. सो पुरुष क्लायंट्स इंटरेस्टिंग असतात, चॅलेंजिंग पण असतात, पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप एक प्रेमाचा एलिमेंट असतो मोस्ट ऑफ द टाइम्स. मग अगदी बायकोच असेल असं नाही, मुलगा आईला घेऊन येतो किंवा भाऊ बहीण येतात कधी कधी, आणि ते खूप प्रेमाने अकंपनी करतात. सो तो एक प्रेमाचा एलिमेंट इज ऑलवेज अंडरलाईंग वेन देर इज अ पार्टनर इन्व्हॉल्ड, आणि त्याच्यामुळे ते असं छान असतो, तो प्लेझंट एक्सपिरियन्स असतो असं. आणि मग एकटा कधी कोणी आलाय की मला आईसाठी किंवा बहिणीसाठी साडी घ्यायची किंवा बायकोसाठी, पण मग त्यांना काही माहिती नाहीये, करेक्ट, की साडी घ्यायची एवढंच माहितीये आणि हे माझं बजेट आहे, आता मी काय करू, मग अशा वेळेला तुम्ही त्यांना कसं सांगता, म्हणजे मॅनेज? सो ह्याच्यामध्ये थोडा असिस्टन्स जास्ती लागतो. जर एकटा पुरुष आला असेल आणि त्यांना आता कधी कधी ते खूप प्रेशर खाली असतात, कारण त्यांना सरप्राईज द्यायचं असतं. मग ते सरप्राईज आवडेल का नाही त्यांच्या पार्टनरला, हे खूप त्यांना टेन्शन असतं. मग काही जण मात्र व्हिडिओ कॉल करतात, भरपूर साड्या दाखवतात त्या पार्टनरला की तू ह्या बघ, तुला कुठल्या, कारण हे स्पेशली NRI क्लायंट्सचं खूप होतं की फक्त हजबंड जर ट्रिप असेल हजबंडची आणि तिने सांगून पाठवलं असेल काही झालं तरी प्रथाला जा आणि माझ्यासाठी साड्या आणायच्यात, तर मग ते येतात, आधी बघतात, मग व्हिडिओ कॉल लावतात, मग ते शॉर्टलिस्ट, मग आमच्या मुलींना मॉडेल करायला लागतं, वेगवेगळ्या साड्या ठेवून बघा, असं करून मग ते करतात. पण एकटे पुरुष येतात तेव्हा त्यांना एक प्रेशरच असतं की आवडेल ना घेताना, आपल्या पार्टनरला आवडणार आहे ना, पण छान असतो तो एक्सपिरियन्स. आता ना साडी ड्रेपिंगबद्दल बोलायचं झालं तर साड्यांचे तर भरपूर प्रकार आहेत, आणि मग ते ड्रेप करायचे पण पुष्कळ प्रकार येतात, जसं इन्फिनिटी ड्रेप आहे, लेहंगा करतात आजकाल साडीचा. तर मग कुठल्या साडीला कुठला ड्रेप चांगला दिसतो असं तुम्हाला वाटतं? म्हणजे सिल्क आहे किंवा टसर तुम्ही आहे किंवा शिफॉनची साडी नेसायची झाली किंवा ज्या आपण हँड पेंटेड साड्या असतात, तर असे कुठले आहेत का ड्रेप की ही साडी असेल तर ह्याला हा ड्रेप चांगलाच दिसतो, म्हणजे त्यात विचार करायची गरज नाहीये? करेक्ट. सो हा माझा खूप काय म्हणायचं जवळचा टॉपिक आहे, कारण मी ब्रायडल मेकअप अनेक वर्ष करत असल्यामुळे हजारो क्लायंट्सना साड्या नेसवलेल्या आहेत आणि अनेक पद्धतींनी नेसवलेल्या आहेत. सो ड्रेपिंग हा म्हणजे स्टायलिंगचा प्रकार आहे, राईट, की तुम्ही ती स्टाईल कशा पद्धतीने वावरणार आहात, कशा पद्धतीने ती ड्रेसअप करणार आहात साडी. सो ड्रेपिंगमध्ये मला असं वाटतं की ट्रेडिशनल साडीज ज्या आहेत, ट्रेडिशनल सिल्क साडीज ज्या आहेत, त्या थोड्या ट्रेडिशनल पद्धतीने प्रेझेंट कराव्यात, म्हणजे त्या फॉर्ममध्ये सगळ्यात बेस्ट दिसतात. की फॉर एक्झाम्पल तुम्ही पैठणी नेसत असाल तर पैठणी ही तुम्ही छान प्लीटअप केली आहेत, सहावारसारखी, किंवा हातावर पल्लू घेतला आहेत, पण त्याच्यात काही एक्सपेरिमेंटल नाही आहे किंवा काही खूप टू कंटेम्पररी नाही आहे, तर ती पैठणी कायम छानच दिसते. किंवा तुम्ही पैठणीवरती क्रॉपटॉप नकाब
प्लॅन करू, कारण त्याची ग्रेस थोडी ती डलच होईल ती साडी. पैठणीला सिल्कचाच ब्लाऊज छान दिसणार आहे, भले तुम्ही कॉन्ट्रास्ट करा किंवा वेगळा काहीतरी करा, पण सिल्कचा ब्लाऊजच छान दिसणार आहे. किंवा कांजीवरम असेल एखादी छान ब्रॉड बॉर्डर, तर ती कांजीवरम तुम्ही जर का काय म्हणायचं त्याला फ्लोई फॅब्रिकसारखी ड्रेप केली तर ती नाही छान दिसणार. मग ते बोंगा दिसेल त्याचा, राईट, कारण सिल्कला एक टफनेस असतो, त्याला एक स्वतःची बॉडी असते, जर असेल तर एक बॉडी. तर मग ती तुम्ही छान त्याचे भरपूर प्लीट्स झाल्या पाहिजेत, त्या प्लीट्स छान एकत्र बसलेल्या दिसल्या पाहिजेत. मग तुम्ही पल्लू नॅरो प्लीट करून कांजीवरम असेल तर एक काय म्हणायचं कंबरपट्टा पण घालू शकता, एखादा फॅब्रिकचं बेल्ट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने कांजीवरम असेल तर त्याला गोंडे केलेले पाहिजेत, म्हणजे तो पल्लू थोडा अजून हेवी होतो आणि छान खाली बसतो तो. सो तसं पाहिजे. सो अशा पद्धतीने थोडे ट्रॅडिशनल साडीजना ट्रॅडिशनल टच दिला तर त्या ग्रेसफुल दिसतात असं मला वाटतं पर्सनली. ड्रेपिंग स्टाईल्समध्ये बनारसी साडीज ज्या आहेत, तर बनारसी साडीजना आम्ही खूपदा रेकमेंड करतो की तुम्ही लेहंगा ड्रेप करा, कारण ती नॉर्थचीच पद्धत आहे, राईट. सो नॉर्थमध्येच जर घागरे लेहंगे घातले जातात आणि तिथेच त्याची काय म्हणायचं तिथूनच ओरिजिन झाले, राईट, राजस्थान आणि वरती. सो तिथूनच आलेल्या साड्या आहेत बनारसी साड्या नॉर्थमधनंच, तर समहाव त्याचा काहीतरी कनेक्ट वाटतो मला, रिजनल कनेक्ट वाटतो. आणि मग लेहंगा स्टाईलमध्ये मी खूप रेकमेंड करते की तुम्ही एक स्कर्ट बनवून घ्या, अंडर स्कर्ट, म्हणजे जो लेहंगा नसेल, खूप हेवी नसेल, पण तो परकर पण नसेल, त्याला एक काहीतरी थोडंसं कॅन किंवा हे लावून तुम्ही थोडं त्याला एक फॉल द्या लाईक अ लेहंगा, आणि त्याच्यावर छान साईड प्लीट करून तुम्ही लेहंगा स्टाईल हे करा. आता शिवानी सोनार म्हणून मराठी ॲक्टर आहे, तिने खूप सुंदर कांजीवरम लेहंगा स्टाईल ड्रेप केली होती, प्रथाचीच होती तिच्या लग्नात, आणि खूप जणांनी विचारलं ही काय साडी आहे, कुठली ही साडी आहे का, आम्हाला कळलंच नाही असं. तर खूप सुंदर स्टाईल केली होती तिने, आणि विदाऊट लुझिंग द ग्रँड्युअर ऑर द रिचनेस ऑफ दॅट साडी. सो अशा पद्धतीने छान लेहंगा स्टाईल ड्रेप तुम्ही करू शकता. आता तिने कांजीवरम केली, पण तिने कसं केलं, लेहंगा स्टाईल ड्रेप केली तरी तिची ज्वेलरी आणि ही थोडीशी साऊथ इन्स्पायर्ड होती, मग ते सगळं छान दिसलं. सो ते स्टायलिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. पण लेहंगा ड्रेप्स किंवा फिश कट ड्रेप्स किंवा इन्फिनिटी ड्रेप्स हे जे आपण म्हणतो, ह्याला बनारसी साडीज परफेक्ट आहेत, कारण त्या अगदी छान चापून चुपून बसतात, लाईट असतात, त्याला फॉल असतो. सो बनारसी ब्रोकेड्स, बनारसी प्लेन साडीज, बनारसी शिफॉन्स, या सगळ्याला ह्या प्रकारचे ड्रेप्स छान दिसतात. अजून एक छान ड्रेप आहे जो मी तेवढा यूज केलेला बघितला नाहीये, तो म्हणजे ॲक्च्युली आपण गुजराती पल्लू जो घेतो, राईट शोल्डरवरती आणि प्लीटअप करतो, आणि तो हा ट्रॅडिशनल गुजराती पल्लू आहे. हा लेहरिया साड्यांना किंवा इव्हन काही पैठण्या पण, गुजरातीजमध्ये पैठण्या पण नेसायची पद्धत आहे, बांधणी साडीज नेसतात. सो ते त्या पद्धतीने ट्रेडिशनली नेसतात. पण तुम्ही गुजराती साईडलाच पल्लू घ्या आणि तो हातावर घ्या, म्हणजे इन्स्टेड ऑफ प्लीटिंग आपण जो लेफ्ट हँडवरती हातावर घेतो त्याच्याऐवजी तो पल्लू पुढे येतो आणि तुम्ही हातावर ठेवा. तर ती खूप छान एक रिसेप्शन किंवा इव्हनिंग ड्रेपची स्टाईल आहे, जी मला असं वाटतं खूप छान दिसते, आणि त्याच्यात तो पल्लूचं पण सगळी ग्रेस येते, कारण आपण नॉर्मल पल्लू घेतो तेव्हा मागे जातो, राईट, जरी तो आपण हातावर घेतला. सो हे एक खूप इंटरेस्टिंग ड्रेप आहे. मला जमलं तर मी माझ्याकडे एखादा फोटो सापडला तर तुम्हाला देईन त्याचा, पण ते खूप छान दिसतात. आय वुडंट रेकमेंड दॅट फॉर व्हेरी ट्रान्सपेरंट साडीज, पण सिल्क साडीज ना तर ते खूप सुंदर दिसतं, आणि ते कमी केलं गेलंय, खूप केलं नाही. येस. सो तो एक छान ड्रेप आहे. असं कलर्स बद्दल मला विचारायचं आहे ना, म्हणजे हे मिथ आहेत किंवा काही पर्टिक्युलर ना साड्या घेताना बऱ्याच जणांचं असतं की माझा रंग थोडासा सावळा आहे, तर मला हे कलर चांगले नाही दिसत, किंवा एखादीचं असतं की नाही मला उंचीवरनं पण असतं की असं म्हटलं जातं की ज्यांची हाईट कमी आहे त्यांनी मोठ्या बॉर्डरच्या साड्या दिसू नये. पण कलर्सचं असतं की नाही मला हा रंग नकोच, मला बेज नको, मला लाईट नको, मला डार्क कलर नको. तर मग कलर्स असे पर्टिक्युलर असतात की ठीक आहे की हा रंग असेल तर मग ह्यांनी घेऊच नाही, असं काही आहे? सो हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आणि खूप काय म्हणायचं त्याला, खूप वाईड स्प्रेड इश्यू आहे हा, असं मला वाटतं. मला तर ह्याच्याबद्दल खूप आहे बोलायला माझ्याकडे, कारण ब्रायडल मेकअपमध्ये पण मी इतकं बघितलं आहे की मुलींना स्वतःच्या कॉम्प्लेक्शनबद्दल, स्किन कलरबद्दल एवढं मनात एक प्रेज्युडिस असतो, कॉम्प्लेक्स असतो. मला हे कलर्स दिसतील का चांगले, माझ्यावर ही लिपस्टिक चांगली दिसेल का, मला ह्या कलर्समध्ये मी अजून डार्क दिसेन का, तर ह्याच्यामध्ये आपण खूप एलिमिनेटच करून टाकतो चॉईसेस, राईट. सो ह्याच्यात एक
थिअरी आहे ॲक्च्युली जी आम्ही शिकलेली आहे, मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट किंवा हे, सो ती मी थोडीशी शेअर करते तुझ्याबरोबर. थोडी टेक्निकल आहे, पण त्याच्यावरनं ॲटलिस्ट हे समजेल की रंगावरती काहीही अवलंबून नसतं की कुठले कलर्स तुम्हाला चांगले दिसतात. अच्छा. तुमच्या मूळच्या स्किन कलरवर ते अवलंबून नसतं. बरं. व्हॉट डज इट डिपेंड ऑन, तर तुमचे फीचर्स, प्रत्येकाचे फीचर्स जे आहेत चेहऱ्याचे, त्याच्यामध्ये नॅचरल उंचवटे आणि नॅचरल खड्डे असतात. फॉर एक्झाम्पल अंडर आईज काहीकांचे जास्ती खोल असतात, काहीकांचे वर असतात, काहीकांचे तर पफी असतात. नोज काहीकांचं जास्ती मोठं असतं, काहीकांचं छोटं असतं. काहीकांचं फोरहेड खूप पुढे आलेलं असतं, प्रॉमिनंट असतं, काहीकांचं मोठं असतं. काहीकांचं जॉलाईनच्या इथे खड्डाच असतो जॉलाईनच्या वर. काहींना डबल चिन असते, काहींना इथे खूप खोल असतं. सो हे जे नॅचरल खड्डे, उंचवटे, ज्याला प्रोट्रुजन आणि डेप्थ असं म्हणतो थेरॉटिकली, की म्हणजे बेसिकली खड्डे आणि बाहेर आलेलं फीचर. ओके, सो ह्याच्यावरती हे डिपेंड होतं की लाईट कसं रिफ्लेक्ट करणार आहे तुमच्या फेसवरून. ओके, सो माझ्या फेसवरती, माझ्या स्किन कलरला, आता मे बी आपल्या दोघींचा स्किन कलर समजा साधारण सेम लेवलचा आहे. ओके, पण तुझ्यावरती जो कलर चांगला दिसेल तो माझ्यावरती कदाचित नाही दिसणार. म्हणजे तुझ्यावर एक सपोज शेड ऑफ रेड तुला छान दिसली, तीच शेड ऑफ रेड कदाचित माझ्यावर चांगली नाही दिसणार, कारण त्याचा रिफ्लेक्ट हा माझ्या चेहऱ्यावर वेगळा होणार आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर वेगळा होणार आहे, कारण लाईटच वेगळा रिफ्लेक्ट करतं. सो मला फॉर एक्झाम्पल मला असं जाणवलं की मला रेडचंच मरूनकडे जाणारी शेड माझ्यावरती खूप छान दिसते, माझा चेहरा लाईटअप होतो त्याने, अजिबात डल नाही दिसत. पण रेडचीच ऑरेंजकडे जाणारी शेड असेल, माझ्या चेहऱ्यावरचं म्हणजे माझ्या अंगावरचं मी ठेवलं, माझा चेहरा असा दमलेला, ड्रॅग्ड आणि काहीतरी विचित्रच दिसतो, मजाच येत नाही. सो हे मला जाणवलेलं आहे. काही काहींना एक्झॅक्टली उलटं जाणवेल की मरूनमध्ये खूपच मी काळपट दिसते, मी डलच दिसते. सो असं तुम्ही जनरलाइज नाही करू शकत की तुम्ही डार्क आहात म्हणून तुम्ही डार्कर कलर्स नाही घालायचे, तुम्ही डार्क आहात तर तुम्ही ब्राईट कलर्स घाला, असं नाही आहे. किंवा खूप जणी फेअर मुली मला म्हणतात की नाही गो, मग पेस्टलमध्ये मी खूपच पेल दिसीन, मला पेल नाही दिसायचं आहे, मला फ्रेश दिसायचं आहे. पण तसं नाही आहे. एखाद्या फेअर मुलीवरती बेबी पिंक, लाईट बेबी पिंक खूप डल दिसेल आणि लाईट पीच खूप सुंदर दिसेल, असं होऊ शकतं, बिकॉज दॅट डिपेंड्स ऑन हाऊ युअर फेस रिफ्लेक्ट्स लाईट. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट क्लॅरिफिकेशन आहे की तुमच्या स्किन कलरवरती तुम्हाला कुठले रंग चांगले दिसतील हे ठरत नाही, तुमच्या फीचर्सवर ठरतं. आणि मग ओव्हर द इयर्स तुम्ही काय केलं पाहिजे, वेगवेगळे रंग अंगावर ठेवून पाहिलं पाहिजे आरशात, की समजा ब्लू आहे ना, मोरपंखी, निळा, रॉयल ब्लू, स्काय ब्लू, ह्या 4-5 शेड्स ठेवून बघायच्या आपल्याला कुठले चांगले दिसत आहेत. आणि हे प्रत्येकाला माहिती असतं साधारण, पण तुम्ही ट्राय न करता एलिमिनेट नका करू. यू माईट अंडरस्टँड की अरे स्काय ब्लू माझ्यावर खूप छान दिसतोय, मी उगाचच मला वाटायचं की मी पेस्टल कलरमध्ये मी खूप डार्क दिसेल. खूप मुली डार्कर स्किन टोन्सच्या पेस्टल अवॉइड करतात की त्याच्यात कॉन्ट्रास्टमध्ये मी डार्क दिसेल. तसं नाही आहे. लाईटर कलर्स माईट रिफ्लेक्ट लाईट रिअली वेल ऑन यू. सो ते प्रॅक्टिसनेच कळणार आहे. सो तुम्हाला अंगावर ठेवून, प्रत्येकाला स्वतःचा चेहरा सर्वात जास्ती कळत असतो, राईट? तुझा चेहरा तुला जेवढा माहिती आहे तेवढा मला पण माहिती नाही. सो छान लाईटमध्ये आरशासमोर किंवा डे लाईटमध्ये आरशासमोर स्वतःवर वेगवेगळे कलर्स ठेवून चेहरा तुमचा कसा दिसतोय विदाऊट मेकअप हे तुम्हाला बघायचं आहे. काही शेड्समध्ये तुमचा चेहरा फ्रेश दिसतो, काही शेड्समध्ये तुमचा चेहरा डल दिसतो. दॅट इज हाऊ यू अंडरस्टँड की तुमचं पॅलेट काय, आणि त्याच्यावरनं तुम्ही हळूहळू तुम्ही हे करू शकता. साड्या एस्पेशली ट्राय करताना तर तुम्हाला साडी अंगावर ठेवून बघणं बेस्ट आहे, कारण एखाद्याला गोल्डन जरी आहे, एखाद्याला सिल्वरिश जर आहे, एखाद्याला कॉपर जर आहे, ती पण वेगळी रिफ्लेक्ट करणार आहे. सो रेड साडीजमध्ये पण तुम्हाला खूप व्हेरिएशन येतं. सो तेही बघायला लागतं. कॉम्बिनेशन्सचा तुमच्यावर कसा रिफ्लेक्ट आहे ते बघायला लागतं. सो आपल्या चेहऱ्याच्या फीचर्सवर अवलंबून असतं, कलरवर अवलंबून नसतं. सो म्हणजे फक्त असं नाहीये की ह्या कलरची साडी मी बघायलाच नाही, ऍब्सोल्युटली ट्राय केल्याशिवाय. म्हणजे यू आर एलिमिनेटिंग पोटेन्शियली व्हेरी गुड कलर्स दॅट विल गो ऑन युअर स्किन, असं करू. सो ते तर नाहीच केलं पाहिजे. आजकाल ना वेगवेगळे ब्लाऊजचे पण टाईप येतात, क्रॉप टॉप झाले, लॉंग स्लीव्ह झाल्या, 3/4 झालं, तर मग ते पण मग ट्राय करूनच ते बॉडी टाईपचं जर मी म्हणायचं झालं की प्रत्येक बॉडी टाईपला प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचं चांगलं दिसतं किंवा कम्फर्ट असतो. करेक्ट. तर त्याच्याबद्दल काही टिप्स आहेत की ते पण असंच आहे की तुम्हाला ट्राय करत राहावं आणि मगच तुम्हाला कळेल? ह्याच्यामध्ये खरं तर कम्फर्ट पार्ट जास्ती आहे, इफ यू आस्क मी. म्हणजे प्रत्येकाला स्लीवलेस कम्फर्टेबल वाटेल असं नाही, प्रत्येकाला हॉल्टरनेक कम्फर्टेबल वाटेल असं नाही, आणि एखाद्यांना स्वतःचा वेट काही असेल तरी कम्फर्ट असू शकतो. करेक्ट. राईट. सो
मला असं वाटतं की ब्लाउजेसचं थोडं कम्फर्टवरती जास्ती आहे, पॅटर्न ऑफ द ब्लाऊज. मी म्हटलं तसं साडी टाईपप्रमाणे थोडंसं प्ले अराउंड करायला पाहिजे. ओके. की आता फॉर एक्झाम्पल एखादी टसर साडी आहे, ओके, छान प्रिंटेड टसर साडी की ज्याच्यामध्ये काही जर नाही आहे, काही नाही, त्याच्यावर तुम्ही क्रॉप टॉप घालू शकता, एखादा शर्ट स्टाईल ब्लाऊज घालू शकता, त्याच्यावर आजकाल जॅकेट्स पण घालू शकता, ऑफिस वेअर कॉर्पोरेट लुक द्यायला. आणि त्याच साडीला तुम्ही थोडंसं काय म्हणायचं मल्टी कलर्ड ब्रोकेड किंवा असं घालून थोडी गोल्डन ज्वेलरी घालून तीच साडी तुम्ही ट्रेडिशनली पण एक काय म्हणायचं लुक त्याला देऊ शकता. सो तुम्हाला ब्लाउजेसची फॅशन ही साडीसाठी प्ले अराउंड, म्हणजे तीच साडी 2 वेळा नेसल्यावर वेगळी दिसू शकते जर तुम्ही ब्लाऊज आणि ह्याने वेगळं केलं तर. सो ते तुम्ही करा, पण मला नाही वाटत बॉडी टाईपप्रमाणे मी सांगितलं पाहिजे, बिकॉज इट इज मोर ऑफ युअर पर्सनल कम्फर्ट. त्यातल्या त्यात मी काय सांगते की साडी नेसताना तू म्हणलीस तसं की बुटकं असेल तर ब्रॉड बॉर्डर्स नको, किंवा असं मी तरी, किंवा जाड असू आपण तर मोठ्या बॉर्डर्सचं हे नको, आपण अजून ब्रॉड दिसू. तर मला असं वाटतं ते ड्रेपिंगमध्ये होऊन जातं. म्हणजे तुम्ही जरी उंच नसाल तरी इथली बॉर्डर तुम्हाला पाहिजे तेवढी ड्रेपिंगमध्ये तुम्ही करू शकता, राईट. जास्त प्लेट्स घेता येतात. हां, करेक्ट, नॅरो करू शकता, खाली दिसायला दिसू शकतं, त्यांनी काय तुम्ही शॉर्ट नाही दिसणार आहात आयडियली. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर का शोल्डर्स तुमचे ब्रॉड वाटत असतील स्वतःला, इट इज अबाउट युअर सेल्फ. काय करेक्ट आहे ते आपण म्हणतोच, आयडियल ब्युटी स्टँडर्ड्सवरती आपण जायलाच नको, कारण सगळे सायझेस छान आहेत, सगळं आपल्याला, आपण ते वाचतोय सगळीकडे आणि इट इज ट्रू. पण तुम्हाला जर वाटत असेल की माझे शोल्डर्स आहेत त्याच्यापेक्षा थोडे नॅरो दिसले पाहिजे, तर एक टिप माझ्याकडे अशी आहे की ही जी शोल्डर पट्टी असते ब्लाऊजची, तर ती थोडी ब्रॉड करायची. बरं. इफ यू थिंक युअर शोल्डर्स आर ब्रॉड, तर तुम्ही ही जर नॅरो केली तर शोल्डरचा पार्ट जास्ती दिसतो आणि वाईड दिसतो, राईट. सो हे तुम्ही जेवढं थोडं ब्रॉड ठेवाल तेवढं तुमचा शोल्डर नॅरो इल्युजन क्रिएट होतं की तुमचं शोल्डर नॅरो आहे असं. सो ती एक माझ्याकडनं टिप आहे. तसंच स्लीवलेस ब्लाउजेसचं पण आहे की तुम्ही थोडे इनकट स्लीव्स घेतल्या तर ते इल्युजन होतं की थोडं नॅरो किंवा थोडे काय म्हणायचं कमी वाईड आहेत तुमचे शोल्डर्स. सो तुम्हाला जर वाटत असेल की मी स्लीवलेस घालायचं पण तरी मी थोडी बारीक दिसायला हवी आहे, तर तुम्ही थोडा इनकट तो ब्लाऊज घ्या इन्स्टेड ऑफ काय म्हणायचं त्याला अगदी ब्रॉड शोल्डर स्ट्रॅप्स असं. सो अशा थोड्या थोड्या टिप्स आहेत, पण त्या तुमचं तुम्हाला करूनही कळतातच की काय व्हॉट सूट्स यू व्हॉट डझंट असं. मला ना सिल्क मार्क सर्टिफिकेशनबद्दल विचारायचं आहे की आजकाल ऑनलाईन शॉपिंगवर ना एक खूप असं म्हणजे सांगितलं जातं की विथ सिल्क मार्क सर्टिफिकेशन. करेक्ट. तर त्याचं नक्की काय सिग्निफिकन्स आहे? कारण की सिल्कच्या जर साड्यांचं तुम्ही प्राइसिंग सांगितलं की 9,000च्या पुढे साधारणपणे आपण धरूयात की त्याच्या पुढे प्युअर सिल्कच्या साड्या मिळतात. मग हे सिल्क मार्क सर्टिफिकेट फक्त प्युअर सिल्क हँडलूमलाच असतं की पॉवरलूमला पण मिळतं, की आजकाल लोक काहीही टॅग लावून देत आहेत? कसं ओळखायचं की हे ऑथेंटिक आहे? करेक्ट. सो सिल्क मार्क सर्टिफिकेशन बेसिकली सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया SMOI ही ऑर्गनायझेशन आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल्सच्या अंडर ही ऑर्गनायझेशन आहे, जे साडी बनवणाऱ्याला सर्टिफाय करतायत की येस तुम्ही करेक्ट मटेरियल वापरताय, तुम्ही योग्य त्या पद्धतीने साड्या बनवताय आणि ट्रू प्युअर सिल्क कस्टमरला पोचवताय, असं सर्टिफिकेशन आहे. एक प्रकारचं आहे सो, पण मेनली फॉर प्युअर सिल्क, म्हणजे इट सर्टिफाईज द प्युरिटी ऑफ सिल्क, अच्छा, नथिंग एल्स. ओके. आणि ते मेनली ह्या ऑर्गनायझेशनकडनं दिलं जातं आहे ते हँडलूम विवर्सना. पॉवरलूमवरती प्युअर सिल्कच बनतं असं नाही आहे, अनेक फॅब्रिक्स बनतात. हँडलूमवरती प्युअर सिल्कच बनतं. सो हँडलूम हातमाग विवर्सना गव्हर्नमेंटकडनं हे रेकग्निशन दिलेलं आहे. आता तो सिल्क मार्क जो आहे तो खूप फेमस झाला आणि सगळीकडे आम्ही सिल्क मार्क सर्टिफाईड देतो, हे देतो. ते काय तो प्रिंट करून चिकटवणं सोपं आहे, राईट. ते काय म्हणजे लेमॅनला कळणार नाही आहे. पण लेमॅनने हे समजलं पाहिजे की 3,000ची साडी येऊच शकत नाही सिल्क मार्क सर्टिफाईड, येऊच शकत नाही कुठल्याच दुकानात, राईट. कारण ते रॉ मटेरियलच 3,000चं नसतं तुम्ही जेव्हा साडी घेता तेव्हा. सो हे तर सिम्पली म्हणजे लेमॅनला पण कळण्यासारखं आहे. पण मोर दॅन दॅट तो जो सिल्क मार्क असतो त्याच्यावरती एक हॉलोग्रॅम असतो. ओके. जस्ट लाईक अ QR कोड, म्हणजे QR कोड जसं एक युनिक आयडेंटिटी असते तसंच तो हॉलोग्रॅम एक युनिक आयडेंटिटी असतो विच ट्रेसेस यू टू द विवर हू इज वोवन द साडी. सो ते तुम्हाला ट्रेस करतं, ज्यांनी वीव केले त्याला ती युनिक आयडेंटिटी दिलेली असते. आता ह्या हॉलोग्रॅमला
गव्हर्नमेंटच्या डेटाबेसमध्ये ट्रॅक करता येतं की एक स्टिकर बघून हा हॉलोग्रॅम कुठल्या व्ह्यूअरशी रजिस्टर्ड आहे ते ट्रॅक करता येतं. पण हे कॉमन मॅनला करणं अवघड आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही ते बघणार, मग त्या गव्हर्नमेंटची वेबसाईटवरती तुम्ही सर्च करायला जाणार, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. त्यातल्या त्यात तुम्ही काय बघा की साधारण 9-10 हजारच्या आसपासची साडी आहे किंवा त्याच्यावरची साडी आहे, सिल्क मार्क आहे, त्याच्यावर एक हॉलोग्रॅम दिसतोय, ठीक आहे, फेअर इनफ, म्हणजे ही सिल्कची साडी असेल. आणि मी आधी सांगितलेले पॅरामीटर्स आपण बघू शकतो की बाबा हे आहेत ना, आणि मग तुम्ही ती हे करू शकता असं. पण सिल्क मार्क आहे म्हणजे साडी खूप छान आहे असं नाही आहे. तो सिल्क मार्क कोणी लावू शकतंच. सो बाकी रिलायबिलिटी क्वेश्चन्स तुम्हाला बघायला पाहिजे. येस. आणखीन एक ना, जसं आता नॉर्थमध्ये माझ्या पण बऱ्याच फ्रेंड्स आहेत किंवा मी पण बऱ्याच वेळेला राहिलेले आहे, तर लग्न सराईबद्दलच मी म्हणेन तर लग्नाच्या वेळेला ना जसं लेहंगाज असतात ते पण खूप कॉस्टली येतात, 1-1, 1.5, 2-2 लाखाचे. आणि आजकाल तर बऱ्याच बॉलिवूड ॲक्ट्रेसचं बघून की अच्छा हिनी हा टाईपचा घातला होता, तर तिथे एक ट्रेंड आहे की ना ते रेंट आउट करतात. म्हणजे खूप महाग जर 2-1 लाखाचा लेहंगा असेल तर त्यांचं काहीतरी रेंटल असतं आणि तेवढ्या एका दिवसापुरतं किंवा 2 दिवसापुरतं ते आणतात. पण असं साड्यांमध्ये बघायला नाही मिळत, कारण आपल्या साड्याही खूप महाग आहेत. सिल्कच्या घ्यायच्या झाल्या तर अगदी 2-3 लाखापर्यंत पण साड्या आहेत, किंवा नॉर्मलीही ब्रायडल साड्या कलेक्शनचं खूप महाग आहेत. करेक्ट. मग एक असं आहे का रेंटल, आणि जर नसेल तर मग का बरं नाही आहे? सो तू म्हणलीस तसं आउटफिट्स ऑन रेंट तर आता नाही आहे, गेले 10-12 वर्ष. म्हणजे मी माझा ब्रायडल स्टुडिओ 2014 चालू केला, तेव्हा माझ्याकडे लेहंगे होते ऑन रेंट. सो तेव्हापासनं हे आहे. पण सारीजचं काही लोकांनी चालू पण केलं होतं, पण समहाऊ त्याला तेवढा हे मिळालं नाही. त्याचं मला जे कारण वाटतं ते मी तुला सांगते की एक म्हणजे तुम्ही जरी महाग साडी घेतलीत ना, साडीला साईजचा प्रश्न नाही आहे. इट इज अ कम्प्लिटली इन्क्लुझिव्ह गारमेंट. करेक्ट. कुठलाही साईज असेल, काही एज असेल तरी तीच साडी नेसली जाऊ शकते. सो माझी आई पण नेसू शकते, माझी आजी पण नेसू शकते, वाटलं तर माझी मुलगी पण नेसू शकते, माझी फ्रेंड पण नेसू शकते. राईट. सो तो एक जो शेअरिंग एलिमेंट आहे साडीमध्ये, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच ॲक्च्युली साडीज शेअर होतात विदाऊट रेंटिंग देम आउट. आज एखादा लेहंगा रेंट करायचा असेल तर त्याचं फिट, त्याचा ब्लाऊज, त्याचं कमरेचं माप, उंची, हे सगळंच कन्सिडर होऊन नॉट एव्हरीबडी कॅन वेअर इट. राईट. म्हणून तुम्हाला ते पोर्टलवरती टाकायला लागतं की कोणीतरी ते शोधेल आणि त्यांना ते आवडेल. साडीजना असं आहे की बऱ्याचदा असं होतं की माझ्या आईची साडी मी नेसलेली असते, सासूची साडी पण मी कधी कधी नेसते, माझी साडी मी ठेवून दिलेली असते. मी कधी कधी मैत्रिणींना जवळच्या सांगते की तुला काही ओकेजन असेल तर सांग, माझ्याकडे असेल. कोणी विचारतात की मला एक लग्न आहे फॅमिलीतलं, तिथे पैठणी थीम आहे, माझी पैठणी नेसून झाली आहे, कोणाची आहे का, मी नेसते. सो साडी या गारमेंटमध्ये पिढ्यानपिढ्या एक शेअरिंगचा ट्रेंड आहे. करेक्ट. आणि म्हणून घेताना सुद्धा खूप जण साड्या एअरलूम म्हणून घेतात, ज्या महाग साड्या आहेत की एखादी प्युअर जरीची 3 लाखाची साडी आहे, 2 लाखाची साडी आहे, 1.5 लाखाची साडी आहे, ती ते अशाच हेतूने घेतात की हां ही मी माझ्या सोन्यासाठी ठेवीन किंवा ही मी माझ्या मुलीसाठी. सो साडीमध्ये हा एक काय म्हणायचं एअरलूम सेंटिमेंट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की साड्या तेवढ्या रेंटवरती दिसत नाहीत आपल्याला. त्याच्यापेक्षा लोक म्हणतात नाही घेऊ आपण, शेअर करू असं. सो त्याला ती एक इमोशनल कनेक्ट तो जो आहे त्याच्यानी साड्या अजून तरी रेंटवरती देण्याचा ट्रेंड नाही आला आहे. येस मॅम, तुम्ही आत्ता जसं म्हणालात ना की साडी आपण एकीकडनं दुसरीकडे पास ऑन केली जाते, ती ट्रेडिशन आहे, त्याच्यात इमोशन्स असतात. राईट. जसे आता मला पण आठवतं की माझ्या आजीची साडी आईकडे होती, मग माझ्याकडे आली, सो मी ती जपून ठेवते. पण त्याचबरोबरीने ना आजकाल नवीन वेगवेगळे ट्रेंड्स येतात अपसायकलिंगचे, किंवा आता साड्यांमध्ये की कॉर्ड सेट बनवला, बरेच सेलिब्रिटीज पण काय काय करतात की ड्रेसेस बनवतात आणि मग ते त्यांच्या इन्फ्लुएन्सर्स ते असल्यामुळे लोक त्यांना बघून कॉपी करायचा प्रयत्न करतात. तर ह्यावर तुम्हाला काय वाटतं की असं काही करायला पाहिजे की नाही? ओके. सो ह्याच्यावरती माझं मत सगळ्यांना पटेल का मला माहीत नाही, पण माझं मत आहे की मला खूप वाईट वाटतं एखाद्यांनी जर एक साडी कट केली आणि त्याचं काहीतरी बनवलं तर मला अतिशय वाईट वाटतं मनापासून. आणि एस्पेशली वेन इट इज अ हँडलूम साडी किंवा ती कोणाची तरी साडी आहे किंवा तुमच्या लग्नातली साडी आहे, तर मला असं वाटतं ती तशीच ठेवली पाहिजे. एकदा तुम्ही ती साडी कापलीत की त्याचं लाईफच संपतं. कारण तुम्ही जेव्हा एखादा ड्रेस बनवता त्याचं फिट, त्याची शिलाई आणि ह्याच्या सगळ्यामध्ये ती साडी विसविशीत होणार आहे. एकदा घालाल तुम्ही, 2दा घालाल, पण ती साडी म्हणजे मग नंतर तो ड्रेस तसा नाही ठेवला जात. जसं आपण एखादी साडी 20-20, 25-25 वर्ष ड्रेस 4 वेळा घालून झाला की आपल्याला वाटतं नाही आता खराब झाला, आता टाकून देऊयात.
पण म्हणून मला खूप वाईट वाटतं जर का कोणी स्वतःच्या लग्नातली साडी, मुलाच्या मुंजीतली साडी वगैरे अशी आता मी त्याचा ड्रेस बनवून टाकला की मला खरंच खूप वाईट वाटतं मनापासून. सो मला असं वाटतं की ती ठेवली पाहिजे, ती नंतर वेगळ्या ब्लाऊजबरोबर नेसा, वेगळ्या पद्धतीने नेसा, कोणाला तरी नेसायला द्या. पण ती साडी एस्पेशली ज्या साड्या छान हँडलूम साडीज आहेत आणि ज्याला इमोशनल व्हॅल्यू आहे, सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे, त्या आता तशाच ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि दुसरं मला असं वाटतं की जेव्हा केव्हा तुम्ही अपसायकलिंग करताय त्या साडीचं किंवा काही ड्रेस बनवताय, त्याचा कॉर्ड सेट बनवताय, कुर्ता बनवताय, लेहंगा बनवताय, जे काही बनवताय, मला असं वाटतं की इट शुड स्टील गो विथ द ट्रेडिशन ऑफ दॅट साडी. म्हणजे कुठेतरी त्याची डिग्निटी राहिली पाहिजे. साडीपासून ते बनवलं असेल तर त्याला एक थोडा ट्रेडिशनल टच त्या आउटफिटला पाहिजे. बरोबर. म्हणजे मग नाहीतर मग त्याची सगळी डिग्निटीच जाणार. कारण शेवटी ते इमोशन आहे. साडी हे एक इमोशन आहे, आपली प्रथा आहे, ती आपली परंपरा आहे आणि त्याला साजेसच स्टायलिंग त्या साडीतनं घडलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मला इवन आत्ता जो सगळा काय म्हणायचं ग्लोबलायझेशन ऑफ द आउटफिट ऑफ साडी हे जे झालं आहे आता की तुम्ही कुठेही साडी नेसू शकता. तुम्ही ब्रंचला चाललाय तर साडी नेसा, ऑफिसला चाललाय तर साडी नेसा, तुम्ही नेसा पण तरी ती साडी म्हणूनच नेसा. म्हणजे तुम्ही पॅन्ट्समध्ये अर्धी साडी टक केली आहेत, अर्धी साडी गळ्याच्या भोवती टाकली आहेत, मग ते कॉर्सेटच घातला आणि मग ती साडी कशाला घालताय? मग तुम्ही एक आउटफिटच घाला ना वेगळा, जो लिननचा छान बनवलेला आहे आणि असं. सो ते मला थोडंसं, किंवा एखाद्या साडीचं तुम्ही काहीतरी स्कर्टच बनवलं आहेत आणि ते आजकाल खूप आलं आहे ट्रेंड की साडी स्कर्टसारखी अर्धी फोल्ड करून नेसायची आणि मग त्याचाच एक ट्यूब टॉप करायचा आणि मग तेच. तर मला असं वाटतं की ह्याची गरजच नाही, मग एक ट्यूब टॉप आणि स्कर्टच घाला ना, मग ते साडीचं कशाला करायचं आहे? सो साडी हे एक इमोशन आहे आणि ते त्याच इमोशनल रूटने गेलेलं छान वाटणार आहे असं मला वाटतं. हे कदाचित एखाद्यांना रिग्रेसिव्ह वाटेल, कन्झर्वेटिव्ह वाटेल, माहीत नाही, पण आय एम ऑफ दॅट ओपिनियन. सो असं मला वाटतं. आपण ना बघाशी वेगवेगळ्या सिल्कच्या साड्यांबद्दल बोललो, पण ना चंदेरीची जी साडी असते, चंदेरी सिल्क साडी, त्याच्याबद्दल मला तुम्हाला एक विचारायचं की बऱ्याच वेळेला सगळ्यांचं म्हणणं असतं, म्हणून स्पेशली मी सुद्धा आजपर्यंत चंदेरी साडी घेतली नाहीये, की ना त्या उभ्या फाटतात, म्हणजे ठेवल्या सुद्धा त्याला कट चिरतात, राईट? तर मग असं का होतं? सो चंदेरी मध्ये दोन प्रकार आहेत, चंदेरी कतान आणि चंदेरी पट्टू. ओके सो पट्टू सिल्क आणि कतान सिल्क या दोन पद्धतीने बनतात. सो ह्याच्यातलं जे कतान सिल्क आहे, जी चंदेरी विविंगमध्ये आहे, त्याच्यामध्ये ती थोडी ऑर्गन्झासारखी, थोडी स्टिफ, थोडी ट्रान्सपरंट आणि त्याच्यात जर पण एकीकडे असते असं ते फॅब्रिक आहे. अतिशय सुंदर आणि ग्रेसफुल फॅब्रिक आहे चंदेरी हे. ओके, पण त्याच्यामध्ये एक थोडा स्टिफनेस आहे, इननेट स्टिफनेस आहे त्या फॅब्रिकमध्ये. ते आपल्या प्युअर सिल्क एवढं मऊ आणि फोल्ड होणारं असं नाही आहे. सो ही खरी गोष्ट आहे की जर का तुम्ही चंदेरी साडी अगदी चपटी गडी घालून त्याच्यावर वजन ठेवलं तर ती चिरण्याची शक्यता असते. पण म्हणून प्रत्येक चंदेरी साडी चिरते का? तर नाही. माझ्याकडेच अशा साड्या मी बघितलेल्या आहेत की ज्या 50-50 वर्ष जुन्या आहेत चंदेरी साड्या आणि ज्या उत्तम आहेत. सो चंदेरीमध्ये जे पट्टू सिल्क आहे ते सॉफ्टर असतं, थोडं लेस ट्रान्सपरंट असतं, त्या साड्या तर बिलकुल चिरत नाहीत. जे कतान सिल्क आहे ज्याच्यामध्ये टिश्यू पण असतं, कधी कधी जर पण विणलेली असते, ते थोडं स्टिफ आहे, त्याला तुम्हाला काळजीच घेतली पाहिजे. प्रत्येक साडी ही इंडिव्हिज्युअल बॉक्समध्येच तुम्ही ठेवली पाहिजे आणि त्याच्यावर वजन नाही आलं पाहिजे. किंवा तुमच्याकडे असतील मोठे बॅम्बू किंवा रॉड्स, तुम्ही सरळ रोल करून ठेवा आणि उभी सरळ ती रचून ठेवा तुमच्या कपाटात. पण नाहीतर तुम्हाला यू शुड किंवा सरळ हँगरला ठेवा आणि त्याची अधनमधनं थोडी घडी चेंज करायची. त्याच्या कॉर्नर्सला हे नाही झालं पाहिजे, एवढं तुम्हाला बघायला लागतं. पण तो प्रकार मात्र नाजूक आहे. त्याच्यावरती तुम्ही चपटा करून घासलत किंवा त्याच्यावर खूप वजन दिलं तर ते फाटायची शक्यता आहे. म्हणजे इट इज लाईक पेपर, करेक्ट? पेपर पण असं आहे की तुम्ही खूप चपटा केलात आणि तो हे केलात, फ्रिक्शन केलात फोल्डवरती, तर तो विरणार आहे. सो तसं तेवढंही फ्रजाईल नाही आहे हे सिल्क, पण काळजी मात्र घ्यावी लागते. येस. आणि म्हणजे आता मला ना तुम्हाला हे विचारायचं की प्रथा सारीज तुम्हाला का सुरू करावं असं वाटलं? कारण तुम्ही आधी मेकअप आर्टिस्ट होतात, इतकी वर्ष तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं, इतकं सुंदर तुमचं ते काम चाललं होतं, तर त्याच्यानंतर प्रथा सारीज सुरू करायचं कसं काय तुम्हाला सुचलं? सो खरं तर ना, प्रथा हा बिझनेसच मी या आयडियाने चालू केला की काहीतरी माझ्याकडे
मेकअपचं मी वयाच्या 17व्या वर्षीपासून काम करत होते आणि मला असं झालं होतं की कधीतरी मी फिजिकली दमणार आहे. म्हणजे रोज 12, 15, 14 ब्राईड्स करून आणि एवढं काम करून आणि ऑफ सीझनमध्ये कोर्सेस घ्या, सकाळी 4 रात्री 9 उभं राहून काम करा, ह्याच्यातनं कधीतरी मी फिजिकली दमणार आहे. आणि मी जेव्हा केव्हा दमीन तेव्हा माझ्याकडे काहीतरी पाहिजे टू फॉल बॅक ऑन. मी सगळं रॅपअप करून घरी तर बसू शकणारी मुलगी नव्हते. सो मला असं हवं होतं की एक असा बिझनेस आपण चालू केला पाहिजे जो इट कॅन बी थोडं लॉंगर फ्युचर मी त्याच्यामध्ये बघू शकेन. आणि जेव्हा केव्हा मी फिजिकली मेकअप करणं बंद करीन तेव्हा आय कॅन फॉल बॅक ऑन दॅट बिझनेस. आणि मग कुठला बिझनेस, तर माझ्याकडे खूप क्लायंट्स विचारायचे, ब्रायडल क्लायंट्स, की आम्ही कुठली साडी घेऊ, कशा पद्धतीची घेऊ, तूच आम्हाला सांग, कुठले कलर्स, इव्हनिंग ओकेजनला कुठले कलर्स दिसतील, सध्या काय ट्रेंड आहे, कुठल्या दुकानांमध्ये जाऊ. सो हे खूप जण मला कन्सल्ट करायचे आणि त्याच्यातनं हे खरं तर सुचलं की वाय नॉट स्टार्ट युअर ओन साडी कलेक्शन, वाय नॉट ब्रिंग युअर ओन साडी कलेक्शन. आणि त्यातनं मी प्रथाची सुरुवात केली. पण 2020मध्ये ॲक्च्युली जेव्हा सगळं लॉकडाऊनमध्ये मेकअपचं काम ऑटोमॅटिकच बंद पडलं तेव्हा प्रथाचं सोशल मीडियावरती मी पोस्ट करायला लागले आणि मग त्याचा रीच खूप वाढला. सो 2016मध्ये मी चालू केलं ॲक्च्युली. 16 ते 19-20 माझ्या ब्रायडल स्टुडिओमध्ये छोट्या स्केलवरती जसे क्लायंट्स येतील तसे आम्ही दाखवायचं असं करत होतो. पण 2020 ऑनवर्ड्स इट ॲक्च्युली रिच्ड बियॉन्ड पुण्याचे जॉग्राफिकल लिमिट्स असं. ग्रेट. आता ना मी काही तुम्हाला रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारणार आहे. अजिबात Okay. वेळ नाही आहे, बापरे. फटाफट उत्तरं पाहिजेत मला. ठीक आहे. तुमची फेवरेट साडी कुठली? माझी फेवरेट गढवाल आहे. गढवाल. मला अतिशय आवडतात गढवाल साड्या. आणि बरेच ट्रेंड्स असतात आजकाल, तर त्याच्यात बेल्ट साडीवर लावायचे खूप छान ट्रेंड आहे. तर तो तसं तुम्हाला आवडेल की नॉर्मल साडी? मला आवडतो बेल्ट. इनफॅक्ट मी माझ्या लग्नात सुद्धा एक कंबरपट्ट्यासारखं तेव्हा जे ट्रेंडमध्ये होतं ते घातलं होतं साडीवर. पण मला आवडतात आणि फॅब्रिकचे बेल्ट्स पण खूप सुंदर दिसतात, सिल्कच्या फॅब्रिकचे बनवलेले आणि असं. सो मला आवडतात. सगळ्यात कॉस्टली साडी केवढ्याला येते? आता प्रथामधली विचारलीस तर सगळ्यात कॉस्टली साधारण 3.5 लाखाची साडी आहे, जी प्युअर जरी मध्ये विणलेली आहे. पण ती प्युअर सिल्वरची जर आहे. प्युअर गोल्डची जर घ्यायला गेलं तर 10-12 लाखाच्या पण साड्या मिळतात. बापरे, 10-12 Yes, लाख? हो. कारण त्याच्यात सोनंच वापरलेलं असतं जरीच्या धाग्यात. सगळ्यात कॉस्टली साडी आतापर्यंत तुम्ही विकली आहे आम्ही तुमच्या विकलेली स्टोअरमध्ये? आय थिंक 2,80,000ची, 3 lakhsची पण आय थिंक एक विकली आहे. पण हो, साधारण त्या रेंजमध्ये. येस. बेस्ट ट्रिप कुठला आहे ब्राईडसाठी? बेस्ट ड्रेप, मला फिशकट खूप आवडतो पर्सनली ब्राईड्ससाठी. पण फिशकट ड्रेप म्हणजे ज्याला इन्फिनिटी ड्रेप पण म्हणतात खूप जण, तो मला खूप आवडतो. आणि नाहीतर नॉर्मल 6वारी छान प्लीटेड चापून वाली साडी, नेसलेली साडी. येस. रेडी टू वेअर साडी की नॉर्मल साडी? नॉर्मल, एनी टाईम. रेडी टू वेअर नाही बाबा, आय एम नॉट फॉर रेडी टू वेअर साडीज. आणि गो टू ॲक्सेसरी काय असेल साडीबरोबर? ॲक्सेसरी गजरा मला खूप आवडतात, नॅचरल फ्लावर्स. आणखी? गजरा, टिकली, कुठल्याही प्रकारची टिकली. सो ह्या 2 गो टू ॲक्सेसरीज आहेत. अशी कुठली साडी आहे की कायम ट्रेंडमध्ये असेलच, असतेच म्हणजे? आय थिंक कांजीवरम. कारण कितीही जुन्या पासून कितीही नव्यापर्यंत बघितलं तर कांजीवरम ही फिनॉमिनली इटर्नल साडी आहे. आणि तुमची फेवरेट ॲक्ट्रेस कोण आहे की जिला साडी खूप सुंदर दिसते? मला विचारलं असतं कंगना रनौत. फार सुंदर दिसतात तिला साड्या आणि ती अतिशय सुंदर, काहीही त्याच्यात मॉडर्नायझिंग न करता, कंटेम्पररी अननेसेसरी एलिमेंट्स न आणता ट्रेडिशनल साड्या तशाच्या तशा नेसते. म्हणजे तिने नॅशनल अवॉर्ड्सला एक अप्रतिम कांजीवरम नेसली होती, छान ट्रेडिशनल गोल्ड ज्वेलरी घालून. ती इतकी सुंदर दिसली होती की आय थिंक शी ग्रेसेस सारीज व्हेरी वेल. अँड ऑफकोर्स आयकॉन्स लाईक रेखा आणि विद्या बालन हे तर फारच त्यांनी साडीला वेगळाच दर्जा दिलेला आहे. सो येस. एक कुठलं मिथ जे तुम्हाला बस्ट करायला आवडेल साडीबद्दल? साडीबद्दल मला एक हेच वाटतं की साडी नेसली तर पोखतं दिसतं किंवा मोठं वयाचं दिसतं. हे मला मिथ बस्ट करायचं. कारण कितीही तुम्ही लहान असाल, नाजूक असाल आणि तुमच्या एजच्याच तुम्ही वाटू शकता साडी नेसून. इट ऑल डिपेंड्स ऑन तुम्ही कसं स्टाईल करता आणि कसं वावरताय त्याच्यामध्ये. सो साडी नेसून पोखतं दिसतं किंवा वयस्क दिसतं हे मला मिथ वाटतं.
तुम्ही ना इतकी वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात. आधी तुम्ही मेकअप आर्टिस्ट होतात. आता रिसेंटली तुम्ही अनाऊन्स केलंय की तुम्ही आता रिटायरमेंट घेतली, हो. तुम्ही बंद Yes, केलंय yes. मेकअप करणं. आणि आता तुम्ही प्रथा सारीजला पण आता बरीच वर्ष झाली, इतकं सुंदर एस्टॅब्लिश तुमचं स्टोर आहे आणि ते एक्सपांड होतंय. हो. आणि त्याचबरोबर घरी पण छोट्या 2 मुली आहेत, हो. त्यांनाही मॅनेज करणं आहे. Yes. सो वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही कसा मॅनेज करता? कारण आजकाल खूप स्ट्रेसफुल झालंय. हो. म्हणजे आम्ही पण बाहेर काम करतो, तर असं वाटतं की कसं मॅनेज करणार. दोन्हीकडे डिमांड आहे, तुम्ही एका वेळेला 2 ठिकाणी नाही असू नाही. शकत. हो, आणि मग तो हो. स्ट्रेस येतो. मग समटाईम्स असं वाटतं की ठीक आहे, Correct. जाऊ दे, कशाला करायचंय, सोडून देऊयात. पण ते सोडून द्यायचं नसतं. हो. कधी कधी असं वाटतं की जमत नाहीये, काही Correct. रस्ता सापडत Correct. नाहीये म्हणून क्विट करायचा वेळ करेक्ट येतं. करेक्ट. तर तो बॅलन्स तुम्ही कसं सांभाळताय? एकतर तो बॅलन्स ठेवताच येत नाही, तो कायम इम्बॅलन्सच असतो असं मला वाटतं. एस्पेशली मुलं झाल्यानंतर तर एक खूप जास्ती आपल्याला जबाबदारी आणि ती आपण कमी पडतोय काचं गिल्ट, ह्यांनी आपला तो बॅलन्स कायमच इम्बॅलन्सच झालेला असतो. म्हणजे मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये असं वाटतं की जोपर्यंत मी आणि माझा नवरा होतो तोपर्यंत खूप इझी होतं. पण जेव्हा माझ्या मुली पिक्चरमध्ये आल्या तेव्हा मला असं नाही आहे की मला कोणी फॅमिलीतले गिल्ट देत आहेत. मला असं होतं की आपण त्यांचा एखादा क्षण मिस करतोय, याचंच मलाच वाईट वाटतं की अरे मी ते मिस आऊट करते, मी तिथे पाहिजे होते असं. सो हे एक गिल्ट आणि त्याचं बर्डन मला असं वाटतं इमोशनल खूप जास्त आहे. आणि आय एम व्हेरी शुअर की हे सगळ्यांनाच, हे सगळ्या एस्पेशली मदर्स, पण ज्यांना घरी फॅमिलीत कोणीतरी आहे अदर दॅन फक्त नवरा, त्यांच्यासाठी हे अप्लाय होत असणार आहे असं मला वाटतंय. आणि मला त्यातल्या त्यात फक्त एकच वाटतं की मी काय केलं आहे, म्हणजे मी त्यातल्या त्यात काय केलं आहे टू मेक थिंग्स इझी फॉर मायसेल्फ, की मी भरपूर डोमेस्टिक हेल्प घेतलेली आहे. आम्ही सासू सासऱ्यांबरोबर राहत नाही, आम्ही दोघं आणि आमच्या मुली राहतो. सासू सासरे अगदी जवळ राहतात, माझे आई बाबाही अगदी जवळ राहतात, पण आम्ही कुठल्याही रुटीन ड्युटीज त्यांना दिलेल्या नाही आहेत. वेळ पडली तर ते आमच्यासाठी कायम अवेलेबल असतात. पण मी असं शक्यतोवर ठरवलं आहे की ज्या अशा गोष्टी आहेत की ज्याला मीच केलं पाहिजे असं नाही आहे, त्या गोष्टी मी डेलिगेट करीन. एस्पेशली ऑन द होम फ्रंट, की रोजचा स्वयंपाक मीच केला पाहिजे असं नाही आहे. कोणीतरी केला, कधीतरी मी हौशीने एखादा पदार्थ करीन. पण रोजचं जे काम आहे, वरण भात लावणं आहे किंवा अमुक अमुक करून ठेवणं, सकाळी स्वयंपाक करून ठेवणं आहे, ह्या गोष्टी कोणीतरी करू शकतं. किंवा कधीतरी मला जर करायचं असेल तर मी त्याची सगळी चिराचिरी, आधीची सगळी प्रिपरेशन कुणाला तरी करून ठेवायला सांगते. मुलींना सोडणं आणण्यासाठी माझ्याकडे कोणीतरी हेल्प आहे, की मला माझ्या वर्कप्लेसपासून त्यांच्या डे केअरला पोहोचून त्यांना घेऊन येण्यात बऱ्याचदा अर्धा ते पाऊण तास जातो. मला असं वाटतं त्याच्यापेक्षा मी घरी 15 मिनिटात पोचीन, मुलींना घेऊन कोणीतरी येईल. सो अशा पद्धतीने मी माझा टाईम थोडा वाचवते आणि तो खरंच मी कुठे गरजेची आहे तिथे तो वापरते, की मला मुलींबरोबर बसून खेळायचं आहे, मला त्यांचा दिवस कसा झाला त्यांच्याशी गप्पा मारायच्यात, टाईमपास करायचा. त्यांना असं वाटलं पाहिजे की आईने आपल्याबरोबर खूप वेळ मस्ती केली, आज आम्ही खूप टाईमपास केला. मी जर घरी येऊन चिराचिरी स्वयंपाक हे ते, मग मी घरातलंच आवरत बसले, इस्त्रीच्या घड्या घालत बसले कपड्यांची, तर त्यांना असं वाटतं अरे आई कामातच आहे, आई तू ऑफिसमधनं आली तरी तू कामातच आहेस. सो इन्स्टेड ही सगळी कामं इधर ते झोपल्यावरती मी केली पाहिजेत किंवा मी ती केलीच नाही पाहिजेत आणि त्यांना टाईम दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि सेम गोज विथ माय हजबंड ऑल्सो. माझ्या नवऱ्याचं कायम असं म्हणणं आहे समीरचं, की तू माझ्याबरोबर बस आणि गप्पा मार, मला तुझ्याचं स्वयंपाक नाही मिळाला तरी मला चालणार आहे, आपण इथे बसू आणि गप्पा मारू. दॅट इज मोर व्हॅल्युएबल फॉर मी दॅन तू घर आवरणं किंवा म्हणजे बरोबर. जिथे दुसरं कोणीतरी करू शकेल असं काम करण्यात तू वेळ घालवू नकोस. सो आय थिंक डेलिगेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपण उगाच ते करण्यात पण आपणच सुपरवुमन झालं पाहिजे, माझ्याच हातची चव पाहिजे, मीच मुलांना सोडलं पाहिजे, मी काम पण केलं पाहिजे आणि मी टाईम पण दिला पाहिजे, हे सगळं नाही होऊ शकत. सो सुपरवुमन होणं ट्रायच नाही करायचं आहे. जिथे आपण खरे गरजेचे आहोत तिथे आपण असलो पाहिजे. त्याच्यासाठी इतर गोष्टी थोड्या गिव्ह अवे करायला, कोणाला तरी दुसऱ्यांना करायला सुपूर्त आपण केलं पाहिजे. आणि त्यात गिल्ट मला नाही वाटत असली पाहिजे. बरोबर आहे की तुम्ही काम करताय तर तुम्ही अफोर्ड करता कोणीतरी डोमेस्टिक हेल्प घेणं, तर ती तुम्ही घेतली पाहिजेत. एक वेळ त्याच्यासाठी काम करा, त्याच्यासाठी तुम्ही पैसे कमवण्याचं टार्गेट ठेवा की ही धावपळ माझी कमी होईल. पण डेलिगेशननीच आय थिंक अ लॉट ऑफ इट वर्क्स. आणि अर्थात मल्टीटास्किंग तुम्ही केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे व्यवस्थित. तुम्हाला 4-5 इव्हेंट्स आहेत, त्याला काय लागणार आहे त्याचं प्लॅनिंग आधीपासून झालं पाहिजे. एकदम आयत्या वेळेस विचार करून उपयोग नाही.
पण ऑनेस्टली खरं सांगायचं तर असं माझ्या हातनंही होतं की मुलांना कुठेतरी बर्थडे पार्टीला मुलींना जायचं आणि मी विसरून गेले, किंवा आज पेरेंट टीचर मीटिंग होती आणि मला लक्षातच नाही, मग मी धावपळ करत गेले. हे होतं आणि हे होणार आहे, पण ते काय, इट इज अ पार्ट ऑफ मदर्स हसल असं मला वाटतं. सो Correct. येस, थँक्यू सो मच मॅम, तुम्ही Yes. आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी सुंदर आम्हाला माहिती दिली. इतक्या परत तू छोट्या मॅम म्हणतेस आता, थँक्यू कविता एक वेळ म्हण, थँक्यूची पण गरज नाहीये खरं तर. सो नाही, कारण इतक्या सुंदर टिप्स तुम्ही दिलात ना, Yes. की त्याच्याने आता नेक्स्ट टाइम जेव्हा साडी खरेदीला आय एम शुअर जे जातील हा पॉडकास्ट बघून ना, ते सगळे तयार होऊन जातील की Yes. मला माहितीये काय घ्यायचंय, ऑनलाईन जरी घ्यायचं तरी कसं घ्यायचं. करेक्ट, सो म्हणजे फसवणूक जी होते करेक्ट. ऑनलाईन तर जास्तच जास्त हो, होते. म्हणजे असं मला नाही वाटत की कोणीतरी तरी असेल ना की जो फसला नाही ऑनलाईन, Correct, त्यांनी काही विकत correct. घेतलं, येस, तर ॲटलिस्ट ती फसवणूक तरी Yes. टळेल Yes. ह्या सगळ्यामुळे. येस. त्यामुळे सिरियसली थँक्यू सो मोस्ट मच. वेलकम. मला खूप मजा आली. थँक्यू मला इन्व्हाइट केलं आणि छान अवेअरनेस क्रिएटिंग पॉडकास्ट होता हा, असं मला वाटतंय. तू म्हणलीस तसं कोणाला तरी त्यातनं टेक अवे मिळेल Yes. आणि म्हणजे आपल्या गप्पा सफल होतील. Correct. येस. थँक्यू. आजच्या इतक्या मस्त गप्पा ऐकल्यानंतर आय एम शुअर तुम्हाला असं झालं असेल की कधी एकदाच्या मी साडी शॉपिंगला जाऊ, कारण साडी घेतली नाही, अरे बापरे खूप दिवसात, असं झालं तर कसं चालेल. नाही तर जर तुम्हाला साडी शॉपिंग करायची असेल तर प्रथाच्या स्टोअरला नक्की व्हिजिट करा आणि त्याच्यावर खूप साजेसे खूप सुंदर दागिने घ्यायचे असतील तर श्री राधे पर्ल्सच्या दुकानांना सुद्धा व्हिजिट करा. या दोन्ही दुकानांच्या साईट्स आणि त्यांचे पत्ते आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहे. आजचा आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या देसी पॉडच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.